बहुतेक सगळ्यांना माझं पहिलं वाक्य, पहिला मुद्दा, तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो माहिती आहे. नुसता माहिती आहे नाही तर त्यावर विश्वास आहे असं मी अपेक्षित धरतो, गृहीत धरतो. तो पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. या वाक्याला तर अलीकडे बोलताना मला सहज सुचलं की सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा हे माझ्या जीवनाच्या गाण्याचं ध्रुपद आहे. गाण्याचं ध्रुपद आहे, मुखडा किंवा सिग्नेचर ट्यून म्हणतात. आणि एखादी सिरियल असते, टी व्हीवरचा कोणता तरी चॅनल असतो, त्याची एक ट्यून ठरलेली असते. किंवा बातम्या व्हायच्या असल्या तर आपला दूरदर्शन सकट इतरही चॅनल्स, तर त्यांची एक ट्यून ती कानात जरी ऐकू आली तरी आपल्याला माहिती आहे की हां आता हे BBC आहे किंवा हे CNN आहे. तशी मला हे कधीच कळलंय आणि ती आनंदाची गोष्ट आहे की माझ्या जीवनाची सिग्नेचर ट्यून सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा ही आहे. आणि उपमास द्यायची झाली तर जी देऊन झाली आहे ती दुसरी म्हणजे माझ्या जीवनाच्या गाण्याचं हे ध्रुपद आहे. मध्ये वेगवेगळी कडवी येत राहतील, काही वेळा ती कडवी कडवट असतील, काही वेळा ती केशकर्तनालयामध्ये सादर केलेली असतील, तरी सुद्धा ते सगळं पूर्ण करून मूळ जेव्हा सुरावर गाणं येईल तर ते सूर सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा हेच आहे. त्या सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा अतिशय आनंदानी आहेत. अशा असणं ही नितांत आनंदाची गोष्ट आहे. त्या शुभेच्छा बिनशर्त आहेत, अट नाही आहे त्याच्यात, अनकंडिशनल आहेत. माझी तर भावना आहे की मुळात खुल्या आणि सगळ्या जीवनाबद्दलच आहेत, सर्वांनाच आहेत. तर इथे तर आपण जमलेलो म्हणजे चाणक्य मंडल परिवार, घरातले. आणि 2018-19च्या वर्षासाठी पहिल्यांदा असे आपण सगळे एकत्र जमलोत. तेव्हा आनंदाचे क्षण आहेत. वेळोवेळी मला वाटणाऱ्या कर्तव्यानुसार ते नीट बजावायला मी काय प्रसंगी कधी रागवेन, कधी बिनपाण्याने करीन, आहेच मी न्हावी. पण मूळ सूत्र आणि मूळ गाण्याचं ध्रुपद सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. त्या मुळातल्या शुभेच्छा बिनशर्त आहेत, अट नाही आहे त्याच्यात. अट नाही आहे खरंच की चाणक्य मंडल परिवारमध्ये आलात तर शुभेच्छा आहेत, नाही आलात तर नाहीत, अजिबात अट नाही आहे. पण आलेलो आहोत आपण. आल्यानंतर नियमित या आणि 6 म्हणजे 5:55 वगैरे वगैरे ते आहे सगळं. पण ते शुभेच्छांशी जोडलेलं नाही आहे. ते शुभेच्छा आहेत, त्या बिनशर्त आहेत आणि इटर्नल, शाश्वत आहेत. आणि चांगल्या इंग्लिशमध्ये जे असतं ना वाक्य, दॅट इट इज माय ऑनर, की अशा शुभेच्छा असणं हा सन्मान आहे माझा, त्या व्यक्त करणं हा सन्मान आहे. आणि माझ्या व्हॅल्यू सिस्टीममध्ये सन्मानाच्या एक गोष्ट वर येते, ऑनरच्या पेक्षा ती वरची गोष्ट आहे. ती म्हणजे इट इज माय प्लेजर टू हॅव अँड एक्सटेंड बेस्ट विशेस. आनंद आहे त्याच्यात. तुमच्याशी इथं उभं राहून बोलतोय आणि शुभेच्छा व्यक्त करतोय म्हणजे काय मेहरबानी नाही आहे, कुठली तरी फेवर, अजिबात आनंद आहे विलक्षण, तो वाटून घेतो आपण. मला हे पण कळलंय की अशा प्रकारे जीवनात जे करायचं
ते पहिल्यांदा सर्वांच्या बद्दल खऱ्याखुऱ्या शुभेच्छा बाळगायच्या आणि कामाला लागायचं. ही आपली खास भारतीय श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेनी आखून दिलेली कार्यपद्धती, मेथोडॉलॉजी आहे. खास अनुभवाने सांगतोय की भारतीय श्रद्धा आहे की जे करायचं जीवनात ते पहिल्यांदा मनापासून म्हणायचं, सर्वेत्र सुखिनः सन्तु, की सर्वच जण होवोत, सुखी होवोत, निरामय होवोत, सर्वांना चांगलं ते दिसो, कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो, ओम शांती. ही मी समजून उमजून म्हणतोय की ही आपली भारतीय श्रद्धा आहे. आपल्याला रोजच्या तासांना सुद्धा यायचं आहे. आधी म्हणायचं सर्वजण सुखी होवोत आणि डोळे उघड आणि तास चालू. आणि 10वी नंतरचं करिअर करायचं आहे, अमुक टक्के मिळवायचे आहेत, तमुक साईड घ्यायची आहे आणि मग एंट्रन्सेस द्यायचे आहेत कुठल्या वेगवेगळ्या नीट आणि CET आणि जी आणि CPT म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट वगैरे वगैरे करायचं आहे ना सगळं. पण पहिली मनापासूनची प्रार्थना, सर्वेत्र सुखिनः सन्तु. मग कामाला लाग. आपण सगळे माणसं आहोत. तुम्हाला तुम्ही माणूस असण्याचा जेवढा एहसास म्हणतात, भान, अवेअरनेस, कॉन्शियसनेस असेल, त्यापेक्षा काकणभर जास्ती मलाच आहे माझ्या माणूस असण्याचा एहसास. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की मलाही राग येतो का नाही, मी शिव्या देतो का नाही, तुझ्याकडे बघतो मोडदा बसवला तुझा, मध्ये फुल्या, त्या ऐकलेल्या आहेत काही बॅचेसनी. तेव्हा उकळ्या फुटतायत त्यांना आता. तर आपल्या त्या माणूसपणाचं भान ठेवून सुद्धा मी म्हणतोय की मान्य आहे ना, पण जेव्हा डोळे मिटू, श्वासावर लक्ष देऊ, पाठीचा कणा ताठ ठेवू आणि एक गोष्ट करायला निघू, तर आपल्या माणूसपणाच्या काहीही, त्याला मर्यादा म्हणा, त्रुटी म्हणा, अवगुण म्हणा, काही असू द्यात ना, तरी करताना तरी प्रार्थना मनापासून पाहिजे. ती मनापासून पाहिजे. हे महत्त्वाचं आहे की निदान ते शब्द म्हणण्याच्या क्षणांना आपलं मन, आपली बुद्धी, आपलं अस्तित्व त्या उंचीला पोचलेलं पाहिजे की मी आत्ता ह्या क्षणांना तरी माझ्या अंतःकरणाच्या तळापासून म्हणतोय की सर्वजण होवोत सुखी आणि मी डोळे उघडून कामाला लागणार आहे. हिला मी कळून सवरून ठेवलेलं नाव आहे की ही आहे आपली खास भारतीय श्रद्धा आणि त्या श्रद्धेने आखून दिलेली कार्यपद्धती, मेथोडॉलॉजी की कसं सुरू करायचं काम. तर करायचं ना, काही करायचं आपल्याला वेगवेगळं. आपल्याला आता अधिष्ठान मालिका, एरवी रोजचा तास, आणि ज्या मनांना पटेल, समजेल, कळेल आणि वळेल दोन्ही आपल्या रोजच्या जीवनातही करू लागतील त्यांनी दिवसही सुरू करताना पहिल्यांदा अत्यंत मनापासूनची प्रार्थना, हे ध्यान आहे. सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आणि कामाला लागायचं. एरवी मी खुल्या व्यासपीठावर आणि खुल्या समाजात सुद्धा हे बोलतो, पण आता बोलतोय त्याची सर्वात योग्य जागा हे व्यासपीठ आणि तुम्ही आहात. कुणाशी बोलायचं येऊन जाऊन, नाही तर हे की ऐकत असताना तुमच्या मनात येणं शक्य आहे. माझं म्हणणं आलं पाहिजे की असं काय सर्वांना शुभेच्छा म्हणल्याने काय सर्वांचं होतं का कल्याण, सर्वजणांचं कल्याण हो, सर्वजण सुखी होत असं म्हणल्याने का होतं का खरंच सुखी. तर आता विज्ञान सांगतं की हो होतं, आणि होतं म्हणजे त्याला विज्ञानाचा करेक्ट शब्द आहे होण्याच्या शक्यता तरी वाढतात. हे सायन्स सांगतो मी, क्वांटम मेकॅनिक्स. सायन्स क्वांटम मेकॅनिक्सनी सांगितलंय की जर एक व्यक्ती आपल्या मनाच्या, बुद्धीच्या, अंतःकरणाच्या तळापासून तीव्रपणाने एखादा संकल्प सोडेल, म्हणजे एखादी गोष्ट म्हणेल, संकल्प सोडेल म्हणजे काय, ठरवेल स्वतःशी अमुक होवो, तर विज्ञानाने सांगणं सुरू केलेलं आहे की तर तो संकल्प सत्यात येण्याच्या शक्यता तरी वाढतात. हा सायन्सचा शब्द आहे. सायन्समधला शब्द आहे प्रॉबेबिलिटीज, फिजिक्स. आइन्स्टाईन
आणि त्यातलं पुढचं सगळं क्वांटम मेकॅनिक्स, की माणसाचा विचार हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे आणि आपला मेंदू आसमंतामध्ये कोणत्या प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सोडतोय त्यावरनं तो कोणत्या प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आकर्षित करणार हे पण ठरतं. त्यावरनं आपल्या मेंदूची जडणघडण कशी होणार आणि त्यामध्ये व्यक्तिमत्व आलं सगळं. आपला जर सारखाच विचार चालला की याचं वाटोळं व्हावं, त्याचा मोडदा बसवला, त्याच्या तू बाहेर आहे बघतो तुझ्याकडं, हळूहळू थोबडा पण तसाच होतो. माझं शासनात असल्यापासून आणि आता नसल्यानंतरही माझं कायमचं म्हणणं आहे, विचार करा पटतंय का बघा स्वतःशी, की काही वेळा काही चेहऱ्यांकडे बघितल्यानंतरच वाटतं की हे एक आनंदी जीवन जगतायत का दुःखी जीवन जगतायत, का प्रचंड अहंकार ॲरोगन्सनी भरलेलं जीवन जगतायत, गुरमटपणाने भरलेलं जीवन जगतायत. चेहरे काही पाहिले आणि काही घरांमध्ये पाऊल टाकल्या क्षणी व्हायब्रेशन्स येतात अंगावर की यांचं जगणं आणि या घरामध्ये आलेली संपत्ती तिला सात्विकतेचा सुगंध आहे का कोणाचं तरी शोषण करून, कोणातरी लुटून, कोणाचं तरी रक्त पिऊन ही मिळवली आहे संपत्ती. असा त्या संपत्तीला गंध असतो, तसा माणसाला पण प्राप्त होतो तो. आम्ही जर मनामध्ये सारखेच विचार वाईटच, सगळं वाईटच ह्याचे, तसं होणार आपण मग. हे विज्ञान आहे त्यामागे. तेव्हा जीवनात जे करायचं त्याची सुरुवात जर करायची की मनापासून सर्वेत्र सुखिनः सन्तु म्हणायचे. भले डोळे उघडल्यानंतर आपल्या मनाचे जे काही चढ उतार आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सहाला आपल्या विचारात म्हणले शत्रू, आपले विकासाचे शत्रू. षड रिपू, 6 शत्रू आहेत हे. ठीक आहे ना, आहेत, आपण माणसं होत आहेत आपल्यात, अरे मान्य आहे आपल्याला. पण डोळे मिटून श्वासावर लक्ष देऊन पहिल्यांदा म्हणू ते मनापासून पाहिजे म्हणणं. तर विज्ञानाने सांगणं चालू केलेलं आहे की अरे ते मनापासून पाहिजे, पहा तू तो संकल्प सत्यात येण्याच्या शक्यता तरी वाढतात असं आता विज्ञानाने सांगितलं. तुम्हाला मी मग त्या विज्ञानाच्या अर्ध पाऊल पुढे जाऊन म्हणतोय की एक क्षणभर आपण ते विज्ञान ठेवू बाजूला आणि सर्वजण सुखी होवोत अशी मनापासून प्रार्थना करून कामाला लागायचं. तर त्यांनी खरंच सगळे सुखी होतात की नाही होत, मी म्हणेन ठीक आहे, आपल्याला माहिती नाही, पण मला जे 100% खात्रीने माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोचवतो आहे. ते म्हणजे एवढं निश्चित आहे की म्हणणारा मात्र सुखी व्हायला सुरुवात होते, हे 100% निश्चित आहे. म्हणणं मनापासूनचं पाहिजे. आणि मग तो जेव्हा आपल्या जगण्याचा हा मुख्य संकल्प आहे की सर्वजण सुखी होत आणि डोळे उघडून कामाला लागेल, तर त्याच्या हातून घडणारं कर्म म्हणजे तो जगेल ते आयुष्य म्हणजे करिअर, आधी शैक्षणिक नंतर व्यावसायिक, त्यामधूनच लोक समाज सुखी होण्याची प्रक्रिया आपोआपच चालू होईल. काही वेगळं कृत्रिम नाहीच आहे त्याला, काही वेगळं. तू ते ठेव अंतःकरणात आणि लाग कामाला. काय आहे की तुला फाउंडेशन कोर्स असेल तर मुख्यतः व्यक्तिमत्वाचा विकास आणि पुढे करिअर कोणतंही असू द्यात, ते केवळ स्पर्धा परीक्षेसाठी नाही, पण त्याला आवश्यक कौशल्य की त्यामागची आपली पण भविष्यातली दृष्टी आहे की आजपासून 10 वर्षांनी कुठे चाललाय काळ, समाज, मानवता, आणि आपल्याला त्या आजपासूनच्या 5, 7, 10 वर्षांनी च्या असलेल्या समाज व्यवस्थेतला एक यशस्वी, एक प्रभावी असा राष्ट्रीय चारित्र्याचा व्यावसायिक तज्ञ व्हायचा आहे आणि वैश्विकतेचं भान आणि कर्तृत्व असलेला माणूस व्हायचा आहे ना. म्हण मनानी की सर्वांचं कल्याण हो आणि लाग कामाला. आणि मग पुढे प्रिपरेटरी आणि UPSC MPSC की ठीक आहे ना, प्रिपरेटरीला येणे याचा अर्थ आहे कुठेतरी मनात आत्ता ठरलंय की मुख्यतः करिअर स्पर्धा परीक्षांच्या द्वारा करायचं आहे. आता त्या स्पर्धा परीक्षा कोणाच्या मनात NDA असेल जी 12वी नंतर असते, आणि कोणी कॉमर्सला असेल तर मनात असेल असू शकतं की चार्टर्ड अकाउंटंटची एंट्रन्स एक्झाम असते 12वी मध्ये. तर आपल्याकडे येणाऱ्या तरी बहुसंख्य जणांच्या मनामध्ये पुढे यथावकाश UPSC किंवा MPSC असतं.
असतं ना, करायचं ना ते, सर्वेत्र सुखिनः सन्तु. आणि उघड डोळे, आणि त्यानंतर तुला जे गाईड उघडायचं आहे ते उघड, जे पुस्तक, जे मल्टिपल चॉईस टाईप क्वेश्चन्स, एसे टाईप सोडवायचे आहेत, कर सगळं पुढचं. आणि ज्यांची बॅच UPSC MPSC आहे की आपल्याला चालूच वर्षी उत्तम आणि एक्झाम ओरिएंटेड तयारी करून, आता मार्कांसाठीच करायचा अभ्यास, बरोबरच आहे. आणि आपल्याला MPSC जर फेब्रुवारी महिन्यात झाली की फेब्रुवारी हो नाही तर एप्रिल, आपल्याला करायचे क्लिअर. आपल्याला 400 पैकी 247 पेक्षा जास्ती मार्क मिळवायचे आहेत. आणि UPSC द्यायची असेल तर 2 जूनला आहे पूर्वपरीक्षा, आणि तिच्यामध्ये आपल्याला GS मध्ये 120 पेक्षा जास्ती मार्क आहे. CSATला 70 चालणार आहेत. करायचं आहे ना, तरी पहिल्यांदा मनापासूनची ही प्रार्थना की सर्वेत्र सुखिनः सन्तु, आणि लाग कामाला. आणि पहा, जेवढं हे मनापासून करशील तेवढा तू घेशील अनुभव की अरे तू व्हायला सुरुवात होते, हे निश्चित आहे, तू सुखी व्हायला. तू ह्याची लसलस, त्याच्याबद्दल दुष्टपणा, ह्याला वाईटच आहे, ह्याला वाकड्यातच आहे, काय आयुष्याचे हेतू की मला खूप पैसाच मिळेल. अरे मिळव ना, काय प्रॉब्लेम नाही, मिळव ना. पैसा मिळव, कीर्ती मिळव, मोठी मोठी अधिकारांची पदं मिळव, आणि येऊ दे पेपरला तुझं नाव छापून, खूप समाजामध्ये तुझा मान सन्मान होऊ देत, तुझा मोठा बंगला होऊ दे ना, सगळं ह्याला पाप नाहीत करावी लागत, किंवा त्याच्यासाठी लसलस आणि दुसऱ्याचं शोषण नाही करावं लागत. पण तुझ्या त्या सगळं करण्यामागची पण पहिली आणि मुख्य प्रार्थना, सर्वजण होत सुखी, मी लागणार आहे कामाला. तर मी जेवढं जीवन जगलोय त्या आधारावर आत्मविश्वासाने 100% गॅरंटीने तुम्हाला सांगतो की ज्याची ती प्रार्थना मनापासून आहे ना, पहिले तो व्हायला सुरुवात होणार आहे सुखी. पहा तुम्ही, घेऊन पहा अनुभव आहे. काय माणसं इतक्या गोष्टींच्या मागे धावत असतात. ठीक आहे, छाती फुटेपर्यंत धावतात, हे मला टक्केच हवेत, मग ही साईडच हवी आहे, मग त्या ह्या डिग्रीनंतर हे जॉबच हवं आहे. ठीक आहे, आपण माणसं आहोत. मग विसरतात की त्या सगळ्याच्या द्वारा कणभर तरी रे, माझ्याकडनं काकणभर तरी समाज, समूह, हा देश, हे राष्ट्र आणि मानवता सुद्धा एक खारीचा तरी वाटा, कोणाचा खारीचा असेल, कोणाचा सिंहाचा असेल, अधिक सुखी होण्यात भर माझी. ती आपली भारतीय श्रद्धा आणि त्या श्रद्धेने आखलेली ही कार्यपद्धती. पूर्ण भान असतं माझ्या मनात की सर्वांशी बोलायला जेव्हा जेव्हा मी ही पहिली ओळ म्हणतो ना, आता तिला नाव दिलंय माझ्याही जीवनाच्या गाण्याचं ते ध्रुपद आहे. सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा, इतकं सगळं असतं त्याच्यात. मी तुम्हाला एवढंच म्हणेन की त्यातला आनंद अनुभवून पहा तुम्ही, ही अनुभवण्याची गोष्ट आहे. शब्दामध्ये मी कितीही वर्णन करत राहिलो, श्रीखंड कसं असतं नाही का, ते केशरी रंगाचं असतं नाही काय, त्याच्यात असं बोट घातलं की असे काही कळणार नाही आहे. खाऊन पहा तर त्याची गोडी तुला कळेल. तशी ही आहे की तू खरंच अशा मनापासूनच्या बाळगून पहा शुभेच्छा त्या की सर्वेत्र सुखिनः सन्तु. पहा त्यातली गोडी तुला येईल लक्षात तुला. म्हणूनच माझा पण आहे हा पहिला मुद्दा, अधिष्ठान. आता आधी मालिका, आणि मग यावर्षीच्या शिक्षक दिनाला डॉक्टर राधाकृष्णन यांची जन्मतारीख. आधुनिक काळातले महान तत्ववेत्ते, त्यांनी सगळ्या जगाला स्वामी विवेकानंदांप्रमाणेच भारतीय तत्वज्ञान, त्यातला अध्यात्माचा विचार अप्रतिम इंग्लिशमध्ये सुद्धा सांगितलं. त्यांचं इंग्लिशवरचं सुद्धा प्रभुत्व आणि असामान्य वक्तृत्व पाहून इंग्लिश मातृभाषा असलेली माणसं तोंडात बोटं घालायची की इच्छा की हाऊ आय विश आय कुड स्पीक इंग्लिश लाईक दिस. आनंदाची गोष्ट आहे की स्वतंत्र भारताने ठरवलं की त्यांची जन्मतारीख म्हणजे 5 सप्टेंबर हा पाळायचा शिक्षक दिवस. आनंदाची गोष्ट आहे की तेच आपल्या देशाचे आधी उपराष्ट्रपती होते, नंतर राष्ट्रपती पण झाले. आनंदाची गोष्ट आहे की त्यांचा भारताचं उच्च शिक्षण आणि विद्यापीठ पातळीचं यावरचा एक प्रचंड अभ्यासपूर्ण असलेला आयोग अहवाल आहे, राधाकृष्णन समिती. तेच हे डॉक्टर राधाकृष्णन. आणि पार ग्रीसमध्ये इसवी सन पूर्व 4थ्या शतकात जगाच्या इतिहासातला एक महान तत्वज्ञ प्लेटो,
त्यांनी जेव्हा आदर्श मानवी समाजाची कल्पना केली आणि आदर्श राज्य कोणतं, आदर्श राज्य व्यवस्था कोणती याचा विचार केला, त्याचं त्यांनी सगळ्यात शेवटचा निष्कर्ष आणि सगळ्यात मुख्य स्वप्न सांगितलं की जिथला प्रमुख, ज्या राज्यव्यवस्थेचा प्रमुखच स्वतः तत्वज्ञ असेल, प्लेटोच्या संकल्पनेचं नाव आहे फिलॉसॉफर किंग, की राजा म्हणजे तो एक व्यक्ती नाही, राजा म्हणजे राज्यकर्ता वर्ग किंवा त्या शासन किंवा राज्य व्यवस्थेच्या सर्वोच्च प्रमुख पदावर असलेलाच स्वतः एक तत्वज्ञ असणे. तर स्वतंत्र भारतात आपलं भाग्य आहे की डॉक्टर राधाकृष्णन यांच्या रूपाने, पुढे डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या रूपाने हे असे फिलॉसॉफर आपल्या देशाच्या राज्यव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर होते. आपण यावर्षीचा अधिष्ठान दिवस 5 सप्टेंबरला करणार आहोत. सगळं करायचं ना, आणि आज 2018-19चं चाणक्य मंडल या वर्षीचं बहुतेक सगळं, मी अशी आशा करतो की एक 90, 95, 97% असावेत सर्वजण. एक दुर्दैवाचीच असेल गोष्ट, कोणी 2-5 जण नसले तर मला जरा माझ्या काळजाचा ठोका चुकत राहील, कारण मला वाटत राहतं की तोटा त्यांचा आहे. पण आता ते आहे ते जीवन जे आहेत त्यांचा आनंद आहे, नाहीत त्यांनाही शुभेच्छा आहेत. अशा अधिष्ठान मालिका ती आपल्याला समजावून घ्यायची. तिच्यामध्ये आत्ता इथे असलेले तुम्ही सगळे मनापासून असाल अशी मी अपेक्षा ठेवतो, अशी तुम्हाला विनंती करतोय, आग्रह करतोय, म्हणतोय की तपासून पहा स्वतःशी. मी बॅचेसवर हे बोललोय, सर्व कोर्सेसवर रूपरेषा सांगून काय आहे ती अधिष्ठान मालिका, काय योजतो आपण, आणि यायचं तर आहे, पण यायचं आहे ते काही हा काही कोर्सचा भाग आहे, आणि बाहेर आधी सह्या करायच्या आहेत म्हणजे अटेंडन्स आहे, आणि नसेल तर आपल्याला काहीतरी वॉर्निंग लेटर मिळेल आणि नंतर टर्मिनेशन मिळेल, आणि आपले तिकडं सिन्सिरिटी डिपॉझिटच्या रूपाने चाणक्य मंडलच्या बोडक्यावर मारलेले 7,500 रुपये ते जातील वाया. मग म्हणून येऊन बसा इथे. तर मी कोर्सवर बोलता नाही सांगितलं की ह्यापेक्षा मग नाही आलेलं चालेल, फक्त त्यामागचं आपलं कारण सांगून लेखी द्यायचं आहे, त्याला परवानगीच आहे, त्याला नो क्वेश्चन्स आस्क्ड. कारण माणसाच्या माणूसपणाचं हे पण एक वैशिष्ट्य आहे की एखादी गोष्ट सक्तीची केली की माणूस नाराज होतो, आणि सक्तीच्या केलेल्या गोष्टीबद्दलच मनात एक विरोध तयार होतो, रिझेंटमेंट. आवडत नाही माणसाला, कारण सक्ती करणे म्हणजे सबकॉन्शियस पातळीलाही आपल्याला वाटत राहतं की आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आणलेली ही मर्यादा आहे. आणि तुम्ही कोण सांगणार आहे मला, माझ्या जीवनाचं जे ठरवायचं ते मी माझ्या मनापासून ठरवीन, तर हे बरोबर आहे. त्यामुळे जरा कोणी सक्ती केली, प्रॉस्पेक्टस वाचून ये, असं का? आता नाहीच वाचत. शिवाय वाचलं म्हणून सांगतो, कसं गंडवलंय तुम्हाला ठेंगा. आणि मग फाउंडेशन कोर्समध्ये एक ते अविनाश धर्माधिकर म्हणून होऊन गेले ना, त्यांनी उद्योगधंदे नसल्यामुळे त्याच्या वयाच्या वयवर्ष 16 ते 26 अशी 11 वर्ष IAS होण्यापूर्वीची समाजामध्ये पूर्ण वेळचा कार्यकर्ता, फुल टाइम कार्यकर्ता, युवक संघटन, ग्रामीण विकास, त्याच वेळेला शिकवणे, देशभर प्रवास, तो देशाच्या समस्यांचा अभ्यास करायला आणि त्यावर लेखन, आणि नुसतंच अभ्यास आणि लेखन नाही तर त्यातल्या काही निवडकांवर प्रत्यक्ष कृती. म्हणजे पंजाबमध्ये वाट चुकलेले काही मुठभरच शिखांना वाटणं चालू झालं की आपण शीख आहोत म्हणजे भारतीय नाही, आपलं राष्ट्र वेगळं, आम्हाला भारतापासून फुटून निघायचं आहे. त्यांच्या त्या कल्पनेतल्या देशाला त्यांनी खालिस्तान नाव ठेवलं. 70चं 80चं 90च्या दशकाच्या काळामध्ये एक अतिशय भयानक हिंसकतेने भरलेली चळवळ तिथे उभे राहिली. तो आपल्या काळजाचा ठोका चुकतो. का भारत देश एक आहे, ही श्रद्धास्थान आहे आपलं, आणि एखादा कोणतरी घटक म्हणतो आम्ही भारतीय नाही, आम्हाला जमलेलं काम केलं तिकडे. त्यासाठी पंजाबी भाषा शिकलो, गुरुमुखी लिपी शिकलो, पदयात्रा केल्या, गुरुद्वारांच्या मध्ये राहिलो, फार दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमध्ये गेलो, वगैरे वगैरे. काश्मीर आणि दहशतवादी चळवळ 80च्या दशकात सुरू झालेली. आसाम सहितचा सगळा ईशान्य भारत, की त्यातला नागालँड, मणिपूर, मिझोराम,
इथे भारतापासून फुटून निघण्याच्या चळवळी होत्या आणि आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशींची बेकायदेशीर घुसखोरी चालू होती. तर आपल्या काळजाचा आहे हो टवका, कारण भारताची राष्ट्रीय एकात्मता इज अन आर्टिकल ऑफ फेथ, आपलं श्रद्धास्थान आहे. त्याचा अभ्यास आणि त्यावरचं लेखन आणि चळवळीतला भाग IAS होण्यापूर्वीची अनेक वर्ष मी शेतकरी चळवळीत होतो. मग क्रमाक्रमाने लिहित गेलो ते पुस्तक अस्वस्थ दशकाची डायरी. आपल्याला वाटतं की चाणक्य मंडलच भारत देशाचे कार्यकर्ते तयार होण्याची जागा आहे. की आपल्याला काय करायचं आहे, IAS IFS IPS व्हायचं ना, सगळं व्हायचं ना, पण ते कार्यकर्ता अधिकारी, की मी भारत देशाचा कार्यकर्ता आहे असा जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रातला. तर ज्यांची पावलं आपणहून फाउंडेशन कोर्सकडे वळतील त्यांना तरी अरे ते वाचा, अस्वस्थ दशकाची डायरी वाचा. इथं अजून अविनाश धर्माधिकारी आहेत जिवंत, तोपर्यंत तुम्हाला भेटणारे आठवड्याला 1-2 तास, आणि 3 भागात करतो आपण ते, की वाचा, माझ्याबरोबर चर्चा, नंतर त्यावर मल्टिपल चॉईस टाईम, की मन म्हणतं असं का नाही वाचत आता, वाचलं म्हणून सांगतो, मारतो थापा. आणि सेम प्रिपरेटरी आणि UPSC MPSCला नवा विजयपद, पुन्हा ते त्या अविनाश धर्माधिकारीचंच पुस्तक, उद्योगधंदे नाहीत, बाहेर कोणी ते पुस्तक वाचत नाही, एरवी त्या पुस्तकावर भेळ खातात किंवा आणखीन काय काय करतात ते जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावर बोलू नये. आता तुम्ही म्हणलात का आता की तुला स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला लागायचं का, पहिली गोष्ट नवा विजयपथ वाच, असं का नाही वाचत. माणसाच्या माणूसपणाची गोची आहे की गोष्ट कंपल्सरी केली की एक तक्रार, एक मन सगळे खुसपट शोधत राहतं आणि रिझेंटमेंटची एक अशी भिंत उभी राहते. बरं, म्हणून कंपल्सरी नाही आहे की माणूस म्हणतो मग कशाला करायचं, गोचीच आहे. तुम्ही पण आठवून पहा, तिकडे कॉलेजच्या गेटवर उभं राहता राहता मित्रमैत्रिणींच्या गप्पा चालू असते, ते अशी किल्ली फिरवत आणि सुबक ठेंगणीकडे लक्ष देत. हा पु ल देशपांडेंचा शब्द आहे, म्हैस कथेतला, आणि तो म्हैस हा शब्द सुबक ठेंगणीला उद्देशून नाही वापरलेला. इम्प्रेशन मारणे. त्याच्यात काहीतरी मित्रमैत्रिणीतला कोणतरी सण म्हणतो, हे अमुक अमुक उद्या परवा असं असं येणार आहेस का रे तू, की हा लगेच विचारतो कंपल्सरी आहे का. माझं उत्तर मिळालं नाहीये कंपल्सरी, मग म्हणतो कशाला जायचं आहे, आपल्याला त्यापेक्षा खूप आहेत ना कामं, फर्ग्युसन रोडला फिरायचं आहे, भविष्याचा प्रश्न आहे राव. अरे म्हणजे माणसाच्या माणूसपणाची गोचीच मुळी मराठीतली उत्तम म्हण आहे, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. तुम्ही कंपल्सरी करा, तक्रार. कंपल्सरी न करा, आम्ही करणारच नाही. मारे व्यायाम कर, कंपल्सरी आहे का. कंपल्सरी नसेल तर माझे दंड म्हणजे दुधी भोपळा असू द्या तसा लोंबकळता. पण नियमित योग कर, तुझंच भलं आहे, कंपल्सरी आहे का. मग जाऊ दे ना, मला त्याच्यापेक्षा श्वासोच्छ्वासाला इतर कामं मला खूप आहेत, मला भोगासनं करायची, योगासनं नाही करायची. त्याचं शिक्षण भरपूर आहे उपलब्ध. ही जी माणसाच्या माणूसपणाची गोची आहे तिला आपण काढलेला हा, माझं म्हणणं आहे, समतोल रस्ता आहे. की अधिष्ठान मालिका आहे, हे बघ बाबा रे आणि बाई ग, हे अशी अशी आहे, तिच्या मागची भूमिका ही, तू आलं पाहिजेस, पण यायचं नसेल तर सक्ती नाही आहे, पण तुझं त्यामागचं थिंकिंग काय, विचार तो लिहून काढ तिथे, तो दे, परवानगी मिळणारच आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आहात तर इथे आत्ता, पण मी तपासून पहा असं म्हणतोय, मन की असायचं आहे ते मनापासून असायचं. अजून पुढचेही भाग आहेत, पण मुळी ही अधिष्ठान मालिका आत्ता नंतर चालू वर्षीचं आपलं चाणक्य मंडल परिवारातलं असणं, आणि स्वागत सर्वांचं आहे. माझं म्हणणंच आहे की नातं आयुष्यभरासाठीच आहे. हे सगळं अंगी लागणे, ही जी छान मराठी संज्ञा आहे ना, टर्म, की हे अंगी लागणे, तर अंगी केव्हा लागेल, मनापासून सहभागी असलो तर अंगी लागेल. आणि फरफटत जर येत असलो, पायामध्ये साखळ्या आहेत, खरं यायचं नाही आहे, पण आता काय, आता कोणती तरी शक्ती गळ्यामध्ये अडकवलाय पट्टा आणि ओढत फरफटत आणते, मग काय, मग या, मग काय, या, मग नाही अंगी लागणार आहे.
कारण बसलेले जरी आत्ता इथे असलात आणि समजा मधनातनं माझ्या जोकला हसत असलात, कारण कोर्सवर कळलेलं आहे की माझ्या जोकला हसले नाही तर सर बाहेर बघून घेऊ म्हणतात, तर बाबा हसा, मोकळं ॲक्टिंगचं पारितोषिक मिळेल त्याबद्दल. पण मन नसतं. मग इथे आलोय, सक्तीने येऊन बसलोय, मन कुठेतरी मग बाहेरच असेल, हे वेळ वाया चाललेला आहे वगैरे असे मनापासूनचं असणं. मी कुठल्या तरी एका कोर्सशी हे शेअर केलंय की मला 2 वर्षांपूर्वीच्या UPSC निकालानंतरचा एक अभिनंदन आणि मनोगताचा कार्यक्रम, त्यामध्ये आपला त्यावेळेला देशात पहिल्याच अटेम्प्टला 151वा आलेला आपला मित्र, आज तो आहे आता शासनात, इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये आहे, कार्यकर्ता अधिकारी आहे, यावर माझाही विश्वास आहे. त्यांनी बोलताना सांगितलं की आता हे जे पोचलोय मी UPSCतल्या यशापर्यंत, त्याचा प्रारंभ झाला अधिष्ठान मालिकेत. हां, पण ते सांगताना तो म्हणाला की ही जेव्हा अधिष्ठान मालिका त्याची सूचना मिळाली आणि सरांनी सांगितलं, तर मी आधीचे कोर्स केलेले होते काय. त्यांना विचारलं काय असतं रे, कोणतरी म्हणलं टाईम, काय नाही टाईमपास. मी ज्या कोर्सशी बोललोय त्यांना म्हणालेलो पण आहे ना, आता सगळ्यांनाच सांगतोय की माझा शॉक अजूनही संपलेला नाही आहे त्याबद्दलचा, अजूनही संपलेला नाही. की जीव ओतून वैयक्तिक तर माझ्या जीवनाच्या 40 पेक्षा जास्ती वर्षांचा अनुभव पणाला लावून, त्यामागचा अभ्यास पणाला लावून, पाहिलेलं जग पणाला लावून, बरं मी एकटा नाही असे अनेक, आणि त्यातून ह्याची रचना केली की हे आता तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. त्याला कोणाला तरी वाटतं टाइमपास आहे. आई शपथ, आज सुद्धा तुम्ही माझ्याकडनं एक गोष्ट ऐकणारच समजा, आणि काय आपण धमाल करतोच होत ना, आता मी बोलणं सुरू केल्यापासूनचा गेला काही वेळ धमाल करतो, मध्ये मध्ये आहे, कधी गोष्ट आहे, कधी जोक आहे, कधी तो व्हेज आहे, कधी सेमी नॉनव्हेज आहे. मी नॉनव्हेज पण सांगतो जोक, पण ते वेगळी सत्र असतात त्याला. तर काय असतं रे अधिष्ठान मालिका, तर काय नाही टाइमपास. आई शपथ, मला धक्का बसलाय, मी तुम्हाला खरंच सांगतो मी, की मला अनेकदा मी समोरच्या खडकावर डोकं आपटतोय काय असं वाटतं संवाद करताना, की खडकावर डोकं आपटतोय, यायला मन खुली नाहीच आहेत. बस त्यांना फक्त अशी झापडं लावल्यासारखे, आम्ही तिकडं वही पेन घेऊन तासाला येऊन बसणार, तुम्ही आम्हाला इम्पॉर्टंट काय तेवढं सांगा, आम्ही इथे घरी जाऊन घोकणार, पेपरवर ओकणार. डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे किंवा IAS व्हायचं आहे, आणि IAS झाल्यावर कसा अधिकारी व्हायचं आहे, मग IAS व्हायचं ना IAS IFS. अशी इतकी भयंकर जीवनालाच लागलेली झापडं, लागलेले सगळे विचित्र चष्मे. अधिष्ठान मालिका काय असते, टाइमपास. माझा शॉक संपलेला नाही अजून, पण आता आपण हाती घेतलेलं काम आहे ते आनंदाने करायचं आहे, म्हणून ज्यांना ऐकायचं त्यांच्याकरता सांगतो की अरे त्याच्या मागे फार मोठा विचार आहे, तो गाभ्याचा आहे. आणि ज्यांना समजतो त्यांना नंतर वर्षानुवर्ष गेली तरी आठवत राहतं की जीवनाची ही पायाभरणी, उद्या माझी जी वर इमारत उभी राहिलेली आहे त्याचं मूळ सगळं ते अधिष्ठान मालिका. कारण गेल्या वर्षी देशात 11वी, महाराष्ट्रात पहिली आलेली, आपला फाउंडेशन कोर्स केलेला होता, नंतर संपर्कात होती तयारीच्या वेगवेगळ्या टप्प्यांना, ही विश्वांजली, ती अभिनंदन आणि मनोगताच्या कार्यक्रमात म्हणाली की एकदा स्वची ओळख हा मुद्दा कळला, ओके, पुढची वाटचाल आपणच करायची, पण पाया तो आहे स्वची ओळख. आणि तुम्हाला जर आठवत असलं, कोणी जर 2 किंवा 3 जुलैला गणेश कलामध्ये असाल की त्यावेळेला आपण आधी MPSC नंतर उलट, आधी UPSC नंतर MPSC वर्कशॉपही होतं. ज्यांनी चालू वर्षी यश मिळवलं ते आता आपापल्या प्रशिक्षणाला, आणि UPSC असेल तर मसुरीला निघण्यापूर्वी त्यांचा अनुभव, त्यांनी तयारी कशी केली, त्यांनी ठेचा कुठे खाल्ल्या, त्या तुम्ही आधीपासून कशा नका खाऊ, आणि असं ते वर्कशॉप. तुम्हाला आठवत असेल की ले दे के आलटून पालटून प्रत्येकच जण सांगतो की ती पायाभरणी. आणि अशा वर्षानुवर्षानंतर मागे वळून पाहताना काय आठवतं, अधिष्ठान, आधी मालिका, नंतर दिवस. पण ते मनापासून असणं महत्त्वाचं आहे. इथे आपलं असणं आनंददायक आणि अंगी लागणारं ठरेल, हे आपण मनापासून असलो तर. स्वतःच्या मनाशी तपासून पहा, पण मनापासून असणे, म्हणून नोट्स घेणे, आणि रचनाच ही आहे की त्यानंतरच्या होणाऱ्या आठवड्यामध्ये
बॅचवर माझे तास होतील, त्यातल्या मुद्द्यांवर असेल तर कोणाला हा कळला किंवा हा समजला नाही, याची जरा शंका आहे, याचा अधिक खुलासा हवा आहे, फायनली कोणाला जर म्हणायचं असेल की तुम्ही तो अमुक बोलला, त्यातला हा मुद्दा मला पटलाच नाही, काय प्रॉब्लेम नाही आहे, खुलेपणाने त्याची चर्चा करायचीच आहे. पण ही मेथोडॉलॉजी आपली. आज आपण सगळे आहोत एकत्र ह्या निमित्ताने, एकदा फॉर वन होपफुली लास्ट टाइम सगळे एकत्र आहोत, म्हणून एका वेळी सगळ्यांनाच आठवण करून देतो चाणक्य मंडल परिवार मधला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा होमवर्क. तो यावर्षी आपण UPSC MPSCच्या बॅचेसना त्याचा क्रम थोडा बदलला, पण त्या बॅचेसही त्याच्यापाशी आलेल्या आहेत. UPSC MPSC बॅचला आपण क्रम केला की पहिला होमवर्क नवा विजयपथ वाच, त्यावर माझ्या तासाला चर्चा होईल, आणि मग नंतर त्याच्यावरची MCQ मल्टिपल चॉईस टाईप टेस्ट होईल, क्वेश्चन. UPSC MPSCला आपण ठरवलं प्रॉस्पेक्टस वाचणे, त्यावर माझ्याबरोबर चर्चा, आणि नंतर त्याची पण MCQ टेस्ट, हा दुसरा, पण फाउंडेशन आणि प्रिपरेटरीला तो पहिला होमवर्क. पण क्रम जरी बदललेला असला तरी द मोस्ट इम्पॉर्टंट होमवर्क या वर्णनात बदल नाही. आपण चाणक्य मंडल या घरात आलो तर पहिली तर गोष्ट खरं म्हणजे येण्यापूर्वीच वाचलेलं पाहिजे प्रॉस्पेक्टस. यायचं का नाही हा निर्णय घेण्यासाठीच आधीच वाचायला पाहिजे की काय जागा आहे, कुठे चाललोत आपण, आणि मग ठरवा जायचं का नाही ते. इतक्या पारदर्शकपणाने, खुलेपणाने, ट्रान्सपरंट समाजाला उत्तरदायी पद्धतीने मांडलंय. आणि भले चांगल्या कारणासाठीच असेल, पण आपलं काय ठरलंच आहे, आपल्याला जायचंच आहे चाणक्यात. काय वाचायचं आहे सगळं, कोणतरी आधीच्या कोणतरी कोर्स केलाय, भावानी बहिणींनी, आता तर आईवडिलांनी पण केलेला असतो. असं आपण कामाची 22 वर्ष झाली पूर्ण, ते आपल्या मुलामुलीला आणून सोडतात की आम्ही केलाय, जे काय आमचं जीवन धन्य झालंय आम्हाला माहिती आहे, आता आमच्या मुलामुलीचं पण व्हावं म्हणून. हे सगळं चांगलं असलं तरी आपलं चाणक्यातलं येणं हे बेसिकली आणि फायनली कोणीतरी दुसरा म्हटलाय म्हणून नकोय. तर मी चाणक्य मंडल काय आहे समजावून घेतलंय, ते मला मुख्यतः पटलंय. एखादी कुठली कानामात्रा वेलांटी कदाचित नसेल, ते ठीक आहे, कारण कोणाही दोन व्यक्तींचं कधीच सर्वच विषयांवर 100% पटतच असतं असं असतच नाही. इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यात. पण मेनली असं प्रिडॉमिनंटली मुख्यतः म्हणून यायचं आहे, म्हणून आहे तो सगळ्यात महत्त्वाचा होमवर्क. आणि त्यामध्ये सुद्धा जसं चाणक्य मंडल परिवारचा कोणताही कोर्स पहिल्या दिवशीचं पहिलं काही शिकायचं असेल तर ध्यान लावणे आणि मग उपासना आला, ही पहिली, मग पुढचं. तसं तो होमवर्क म्हणजे ते वाच, कारण पहिलं सूत्र शिकायचं आहे. त्या निमित्ताने त्याचं नाव इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग. ऑलवेज इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग. एकही गोष्ट आंधळेपणाने नाही करायची. उगाच बाकीचे करतायत म्हणून मी पण करतोय नाही करायचे, कोणतरी दुसऱ्यांनी सांगितलंय म्हणून नाही करायचे. इथून सुरुवात करून स्वतःशी पण आग्रह धरायचा आहे की माझ्या जीवनात मी जे करीन ते समजून उमजून करीन. आता इन्सिस्ट ऑन हे प्रिन्सिपल आहे. आणि मग ते प्रिन्सिपलच मुळे आपण आपल्या ह्या परिवाराला आधी लागू करतो की आलायस ना, आलीयस ना, तर ते पहिले ते समजावून घे. माझ्या बरोबरच्या तासाला हव्या त्या सगळ्या शंका विचार, काय सगळंच मांडलंय त्याच्यात. नीट अपेक्षाच ही आहे, यासाठीच मांडलंय की येणाऱ्यांनी आधीच ते काय ते कुठं चाललोत हे नीट मनाची नीट तयारी करूनच यावं. तर म्हणून मी सगळ्यांना आठवण करून देतो. मला माहिती आहे की वेगवेगळ्या कोर्सचा वेगवेगळा टप्पा चालू आहे, कुठे ह्याची चर्चा पूर्ण झाली, कुठे अजून व्हायची आहे, तरी एकदा करून देतोय, कारण टेस्ट कोणाचीच झालेली नाही अजून. त्यामुळे आठवण करून देतो की कव्हर टू कव्हर शब्दशः सर्व प्रॉस्पेक्टस वाचणे हा चाणक्य मंडल परिवारातला सर्वात महत्त्वाचा होमवर्क आहे. खरंच ते प्रॉस्पेक्टस घेऊन बसायचं आहे, पेन पेन्सिल घेऊन अंडरलाईन करायचं आहे. एखादा शब्द समजला नाही, वाक्य समजलं नाही, संकल्पना समजली नाही, पटली नाही, किंवा मला ह्याचा अमुकाचा खुलासा हवा किंवा यामागची भूमिका जास्त असेल, त्याला तो माझ्याबरोबरचा तास, आणि त्याला उशीर कधीही झालेला नसतो. त्यामुळे आज आपण 2018-19चं सगळं चाणक्य मंडल इथे माझ्यासमोर आहे. तर मी संधी घेतोय की एकदा जरा सगळ्यांना ह्या गोष्टीची आठवण करून देतो आहे. अजूनही स्वतःला तपासून पहा की आपण खरंच प्रॉस्पेक्टस वाचलं का, ते मनापासून वाचलं का, समजावून घेण्याच्या भूमिकेतून वाचलं का, त्यानंतर असेल तर सरांना असं नाही तर आपसात सुद्धा शंका विचारल्या का, सोडवून घेतल्या का, मग आता
वेळापत्रक जाहीर होईल त्यावेळेला त्याच्यावरची व्हायची ती टेस्ट होईल, पण एकदा मी सहज आठवण करून देतोय. आज तुमच्याशी बोलताना माझ्या मनात आहे की यावर्षीच्या अधिष्ठान मालिकेची थोडी रचना मीच बदलणार आहे. मी चारही कोर्सेसवर बोलताना रूपरेषा सांगितली आहे. मी साधारणपणाने तुमच्या लक्षात असेल, पहिलं सत्र असतं त्याचं नाव स्वची ओळख. इंग्लिश शब्द येतो नॉलेज ऑफ द सेल्फ. हे जीवन घडवण्याचं सर्वात महत्त्वाचं सूत्र म्हणून. अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख, या एका थीमवर सुमारे 2 तास उपासना प्रार्थनेची वेळ सोडून असं मी संवाद करतो सर्वांशी. अधिष्ठान मालिकेचा दुसरा भाग असतो, त्याचं शीर्षक आहे उत्तमता आणि प्रतिभा, एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी. की जीवनाच्या आपल्या निवडलेल्या क्षेत्रात स्वतःसाठीचा हा बेंचमार्क आहे की मला माझ्या निवडलेल्या क्षेत्रात मी उत्तम आणि प्रतिभावंत होणार आहे. तेवढा विषय बोलायला एक एक्सक्लुझिव्ह 2 तासाचं सत्र असतं. मग त्या पहिल्या 2 सत्रात मिळून आपण जीवन घडवण्याचा विचार ऐकतो. तो विचार आहे थॉट. आणि खरे त्या 2 सूत्रांना मिळून एक समान नाव द्यायचं झालं तर ते नाव आहे जीवन विकासाची त्रिसूत्री. त्यातल्या जीवन शब्दाच्या पुढे कंसात व्यक्तिमत्व आणि करिअर कंस पूर्ण. जीवन ही व्यापक गोष्ट आहे, ती आपल्या व्यक्तिमत्वापेक्षा मोठी गोष्ट आहे आणि करिअरपेक्षा मोठी गोष्ट आहे. स्वतःला इतके संकुचित करून घेऊ नका की नुसतंच माझं काय ते विकसित व्यक्तिमत्व म्हणजे काय ते जीवन. ते जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे पण पूर्ण नाही. करिअरसुद्धा महत्त्वाचं ना, असावं ना. आणि त्या करिअरचा पाठलाग, पण ते म्हणजे सर्वस्व नाही आहे. जीवन नावाचा फेनॉमेनन अधिक मोठा आहे. आपण इथे बोलतो त्यातल्या व्यक्तिमत्वाचा विकास आणि करिअरचा विकास सकट जीवन नावाच्याच फेनॉमेनन आपलं जीवन, त्याची त्रिसूत्री असं मी त्याला नाव ठेवलंय. सगळ्यात पायाची 3 सर्वात महत्त्वाची सूत्र. पहिलं सूत्र आहे स्वची ओळख. दुसरं सूत्र आहे ह्या पहिल्यानुसारची तुझं जीवनातलं क्षेत्र निवड म्हणजे करिअर आलं. आधी शैक्षणिक असेल आणि नंतर व्यावसायिक असेल. पण कोणतं कसं ठरवशील कोणतं निवडू हे, तर स्वतःला कडे डोकावून पहा. तुला काय येतं, तुला काय समजतं, तुझा जीव सहजपणे कशात रमतो, काय करताना मुळे तुला ते सहजपणे लक्षातच येतं ते क्षेत्र. उलट उत्साह वाटतो, एक्साइट व्हायला होतं, चॅलेंज वाटतो, सुरसुर येते ते समोर आलं तर ते तुझं क्षेत्र आहे. स्वची ओळख, त्यानुसार निवड क्षेत्र. आणि मग खरा चॅलेंज आहे त्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे. तर निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे तर आधी उत्तम आणि प्रतिभावंतचा अर्थ समजावून घे ना. आणि मग स्वतःकरता एक स्टँडर्ड सेट कर की यस, की मला माझ्या क्षेत्रात हे व्हायचं आहे उत्तम आणि प्रतिभावंत. अधिष्ठान मालिकेच्या ह्या पहिल्या 2 सत्रात मिळून विचार आहे, हा विचार थॉट आहे. आणि मग जो मनापासून ऐकतील त्यांच्या मनात येईल आलं पाहिजे की ओके साधारण ऐकताना आम्हाला विषय लक्षात पण येतोय, समजलाय, बाकी मजा केली, गोष्टी ऐकल्या. पण एक सहज मनात येणारा नॅचरल प्रश्न आहे की ओके आता हे करायला माझ्या जीवनात काय करू, ऍक्शन कृती. ती पुढची 3 सत्र येतात. मग ते ऍक्शनचे आहेत मुद्दे की ओके स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असणे हे सूत्र आलं का तुझ्या लक्षात. तर आता हे कसं करायचं, स्वतःला कसं ओळखायचं, त्यानुसार निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत कसं व्हायचं, मी माझ्या जीवनात काय करू. तर याचा आपण पहिलं सूत्र सांगतो आणि ते व्याख्यान क्रमांक 3 योग आणि स्वाध्याय ही 2 सूत्र आहेत. ही पक्की धरून ठेव. तुला आतून यायचंय ना घडत, तर बॉटम लाईन आहे की तुझ्या दैनंदिन जीवनामध्ये न चुकता एक प्रकारच्या व्रतस्थपणे आणि सवय लावून घेतलेली की सरासरी 25 ते 35 मिनिटं मी नियमित योग करतो. सूर्यनमस्कार, आसनं, प्राणायामाचे सोपे 3 प्रकार आहेत की जे सर्वांनी केलेले चालतात, आणि फायनली ध्यान, असं मिळूनचं पॅकेज ते आपण आपल्या इथे शिकवतो. लीनाताई शिकवतात. आता
चालू वर्षी सुरुवात पण झाली माहिती आहे. मीच आखून दिलं की पहिल्यांदा ते MPSCच्या कोर्सला द्या. एक तर हे सगळं वर्षाच्या सुरुवातीला घेतो अधिष्ठान मालिका, आणि आता आपल्याकडे आपली वास्तून त्यातलं ऑडिटोरियम असल्यामुळे योग प्रत्यक्ष आपल्या इथे शिकवतो. कारण वर्षाच्या सुरुवातीला ज्या मनांपर्यंत पोचेल, अंतःकरणापर्यंत पोचेल, सद्बुद्धी ईश्वर देईल ते करणं चालू करतील आपल्या जीवनात, तर तुम्ही आतून घडत आलेले ह्या वर्षभराच्या काळातच कळणारच आहे तुम्हाला. बाहेरनं अविनाश धर्माधिकारींच्या व्याख्यानाची त्यानंतर गरज नाही. तुमच्या आतूनच एक तेज, प्रसन्नता, आत्मविश्वास, जीवनात समोर येणाऱ्या समस्यांची उत्तरं आतनं दिसणं चालू होतील, किंवा त्या समस्यांचा रस्ता मी कसा शोधू हा आपल्याला आतून कळणं चालू होईल. म्हणून वर्ष सुरू होताना सूत्र सांगतो की एवढं कर तुझ्या योग आणि स्वाध्याय. तर स्वाध्याय म्हणजे समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास कसा करायचा हेच शिकणे. लर्निंग हाऊ टू लर्न. अधिष्ठान मालिकेत पुढे एक फुल सत्र 2 तासाचं मी ही मध्यवर्ती थीम ठेवून सगळं सविस्तर तपशीलवार बोलतो. मी उदाहरणार्थ कुठल्या तरी 1-2 कोर्सेसशी निमित्त तसं आलं, ते निमित्त काहीसं दुःखद, आणि दुःखद म्हणजे ऐकून झालंय अनेकांचं की माझं दुःख वैयक्तिक पातळीला, माझा स्व जो मला कळलेला आहे, तर ते माझं दुःख अश्रुरूपाने नाही बाहेर पडत, संताप रूपाने बाहेर पडतं. तर आलटून पालटून ले दे के कुठल्या तरी कोर्स किंवा बॅचने अनुभवलेलं आहे की तिकडून मी काहीतरी सांगतोय, महत्त्वाचं चालू आहे, बसलेत असे बोलून झाले. माझं काल परवातच झालंय की चेहऱ्यांच्या 3 प्रतवारी बोलून की बसलेत असेच. अरे चारे मी असो किंवा अन्य कोणी फॅकल्टी चालू असलेल्या तासाला जीव ओतून आणि त्यांचा अनुभव पणाला लावून तुमच्यापर्यंत पोचतं करतायत. एक मिनिमम किमान म्हणजे अरे नोट्स घे आणि नोट्स कशा घ्यायच्या ते शिक ना. पण तो पहिला जाणीव पण नसते की नोट्स घ्यायचे, असे बसलेले असतात. कारण बहुधा दुर्दैवानी आत्तापर्यंतच्या शिक्षण पद्धतीने लावलेली सवय हो की ते मास्तर जोपर्यंत म्हणत नाही की हा पोरांनो लिहून घ्या, तोपर्यंत असं बसायचं ठोंब्या. आणि मास्तर म्हणला लिहून घ्या की करून लिहायला सुरुवात करायची. नोट्स घेता येणे हे स्वाध्यायातलं महत्त्वाचं कौशल्य आहे. व्याख्यान ऐकायचंही कसं, ऐकत असताना नोट्स कशा घ्यायच्या. उद्या टीव्हीवर एखादा कार्यक्रम पाहत असाल, मग पुस्तक वाचत असाल, वृत्तपत्र वाचत असाल, पण अरे ते करताना महत्त्वाचं काय आहे त्यातल्या. तर स्वाध्याय म्हणजे मुळी समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास कसा करायचा ह्याचंच कौशल्य. आत्तापासून कर सुरू. बाणवांगी मला जमलं तेवढं, त्याचं काहीसं विजयपथची 100 पानं जवळजवळ मी मांडलंय. परिपूर्ण कधीच नसतं, पण माझं पण शिकणं चालू राहतं. पण कृती, ॲक्शन काय करू की मला स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात व्हायचं आहे उत्तम आणि प्रतिभा, हे ठरणं महत्त्वाचं आहे. पहिले ठरल्यावर कृती आहे. मग त्यातली पहिली सगळ्यात महत्त्वाची ही 2 सूत्र आहेत, योग आणि स्वाध्याय. त्याच्या पुढचं येतं, त्याला मी नाव दिलंय कार्यसंस्कृती, वर्क कल्चर. कार्यसंस्कृती उर्फ इंग्लिशमध्ये वर्क कल्चर म्हणजे व्यक्तीनी, आपण प्रत्येकजण किंवा असे 2 किंवा त्यापेक्षा जास्ती एकत्र येऊन एखादी गोष्ट, एखादं काम करायचं ठरवतात. ते करण्याची सिस्टीम कसं करतात ते, त्यासाठी काही त्या टीम काही समान नियम आहेत का, काही समान वागण्याच्या पद्धती आहेत का. असं हे जे आपला जो आग्रह आहे की वेळ पाळणे, तुमच्या आमच्या देशाला अजून तरी शाप आहे हो. इंडियन स्टँडर्ड टाईम हा जगामध्ये हसण्याचा विषय आहे. आणि काही वेळा आपणही जोक समजून त्याला हसत बसतो. तर हसूयात, ठीक आहे, सेन्स ऑफ ह्युमर असावाच, पण हसताना विसरू नको यात की तो ॲक्च्युली भारताचा इन्सल्ट आहे, तो अपमान आहे. तो की आम्हाला आपला इथे आग्रह आहे मग 6 म्हणजे 5:55. वेळ पाळणे, दिलेला शब्द पाळणे. उद्या शासन प्रशासन चालवताना, आणि ते तुम्ही अधिकारी शासनातले असाल किंवा जीवनाच्या तुमच्या क्षेत्रातले अधिकारी. अधिकारी शब्दाचा अर्थ दरवेळी कुठल्या तरी सरकारी खुर्चीशी नका लावू. अधिकारी म्हणजे अरे हा माणूस जीवनाच्या त्याच्या क्षेत्रातला अधिकारी माणूस आहे, मोठा आहे अधिकार त्याचा, असा अधिकारी माणूस आहे ना. तो अधिकारी जेव्हा एखादा शब्द देतो कोणाला,
तर आम्ही तो पाळला पाहिजे. अरे शब्द पाळला पाहिजे. हे एकेकाळी भारतीयांचं आदर्श वर्णन आहे इसवी सन 1000 पर्यंतचं. की भारतीय काय आहेत तर इसवी सन 1000 आणि त्याच्या आधी या देशात येऊन गेलेले वेगवेगळे जगभरचे प्रवासी सगळ्यांनी शतकानुशतक भारतीयांचं एक समान वर्णन केलंय की हे दिलेला शब्द पाळणारी लोक आहेत, हे शब्दाचे पक्के लोक आहेत, हे शब्दाचे सच्चे लोक आहेत, हे शब्द पाळण्यामध्ये फार पावित्र्य मानतात, इतकं की प्रसंगी ते प्राण देतील पण शब्द खाली नाही पडू, असं वर्णन आहे आपल्या देशाचं. पण दुःखाची गोष्ट आहे की हे असं शेवटचं वर्णन इसवी सन 1000 ते 1000 ते 1025 या 25 वर्षात तुमच्या माझ्या या देशावर गझनीच्या महम्मदानी 17 वेळा स्वाऱ्या केल्या, लुटमार केली, मंदिरं तोडली, बलात्कार केले, सक्तीने धर्मांतर केली, वर मिरवलं मी किती जणांच्या मूर्तीपूजकांच्या कत्तली केल्या, सगळ्या करत तो तिकडं अफगाणिस्तानात गझनीला निघून गेला. त्याच्याबरोबर एक मोठा पंडित होता, त्याचं नाव अल्बेरुनी. तो अभ्यास होता, तो मोठा पंडित होता, त्याचा संस्कृतचा पण अभ्यास उत्तम होता आणि त्याला भारत आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदर होता. त्यांनी पण लिहिलेलं जे भारतावरचं पुस्तक आहे किताब उल हिंद असं त्या पुस्तकाचं नाव आहे. त्या किताब उल हिंद मध्ये सुद्धा वर्णन आहे की काय हा देश आणि ही संस्कृती. तो सांगतो हे लोक मोठे उदार आहेत, हे सर्वसमावेशक आहेत, ह्यांची संस्कृती महान आहे, दिलेला शब्द पाळण्याला ते पावित्र्य मानतात. आणि त्याच्या आधीचं सगळं वर्णन पुढे 16व्या शतकात ज्यांचं वर्णन कवी कुलगुरू म्हणजे महान कवी कालिदास, तुलसीदास, कवी कुलगुरू हिंदीतले कवी कुलगुरू तुलसीदास यांनी रामचरितमानस लिहिलं. त्यामध्ये प्रभू श्रीराम आणि त्याचं सगळं घराणं ते काय आहे त्या घराण्याचं त्याचं चौपाई म्हणतात हिंदीमध्ये 4 ओळी. मराठी पण 4 ओळी हा शब्द रूढ झाला आता. तर एक 4 ओळींचं एक युनिट असे चौपाई, तर हिंदीत त्याला नाव आहे चौपाई. तर रामचरितमानसची सगळी रचना चौपाई या फॉर्ममध्ये. तर कवी कुलगुरू तुलसीदास प्रभू श्रीरामाच्या घराण्याचं म्हणजे ॲक्च्युली आपण सगळे धर्मनिरपेक्षपणे आपण सगळे आपापला असू द्या ना काही त्याचा आदर आहे, पण प्रभू श्रीराम आपला सर्वांचा पूर्वज आहे. ते एक विशिष्ट इक्ष्वाकू नावाचं घराण्याचा नाही संबंध सगळ्यांचे. आणि कवी कुलगुरू तुलसीदास सांगतात की हे काय घराणं आहे, रघुकुल रीत सदा चली आई. की रघुकुल म्हणजे ह्या घराण्याचा एक पहिला आद्य पुरुष आहे वेद काळातला, त्याचं नाव रघु राजा. त्याच्या पण अनेक एकावनेक भन्नाट गोष्टी आहेत. तर तुलसीदास आपल्याला सांगतात की रघुकुल रीत त्याच्या कुळाची एक रीत, परंपरा, प्रथा, पद्धत. रघुकुल रीत सदा चली आई काय आहे, प्राण जाई पर वचन न जाई. की जीव गेला तरी चालेल पण एकदा मी जर शब्द दिला पाळलेला पाहिजे. असा आहे हो तुमचा माझा देश. पण ते हरवलं कुठेतरी. कदाचित आक्रमणांच्या धुमधडाक्यामध्ये गेलं, जगणंच काळजीचं होऊन बसलं, पण गेलं हो. ते मिळते पाहिजे ना, ते वर्क कल्चर नाही आहे ना. असं मला काय म्हणताना आनंद नाही आहे, पण आज सर्वसाधारणपणे या 130 कोटींच्या राष्ट्रामध्ये वर्क कल्चर, कार्यसंस्कृती दुर्दैव आहे पण अनुपस्थित आहे. टीम स्पिरिट, त्यातली लीडरशिप स्किल्स आहेत. आणि एखादं काम करतो म्हणलं तर करणे, करायचं तर उत्तमच करणे. कुठे आहे का हे मूल्य बाबा? करून पहा विचार. उलटं मला खंत आहे, रुखरुख आहे, माझ्या जीवाची काहिली होते की उलटे भंकस कामं करायची, पाट्या टाकायचे. शॅबी इंग्लिश शब्द, शॅबी काम. पैसे मात्र हवेत, पगार मात्र हवेत, पगार वाढवून पण हवेत, 8.33% बोनस पण. कामाच्या नावाने बोंब, ते कोणतरी दुसरा करेल. देऊन झालं उदाहरण माझं की त्याच सायन पनवेल महामार्गाला दरवर्षी तिथेच खड्डे का पडतात? आम्हाला उत्तम रस्ते तयार करण्याची टेक्नॉलॉजी नाही का? आमच्या टेक्नॉलॉजी आहे ना, कॅरेक्टर नाही आहे, चरित्र. टेक्नॉलॉजी आहे काय करेल का? दातावर मारायची ती टेक्नॉलॉजी घेऊन. भ्रष्टाचार, मिलीभगत, राजकीय सरकारी अधिकारी आणि हे कॉन्ट्रॅक्टर करणारे. त्यामुळे दरवर्षी पहिल्या पावसात तिथेच खड्डे पडतात. बोंबाबोंब लक्षावधी वाहनं, मग तासनतास ट्रॅफिक जॅम कशाने होते? स्वतंत्र भारतामध्ये एकच प्रकल्प वेळेत पूर्ण झाला. या देशाचा एकच विकासाचा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला, तो म्हणजे कोकण रेल्वे. काय आमची 71 वर्षातली अचीवमेंट मोठी,
एक प्रकल्प करता आलं, एकही गोष्ट वेळेत होत नाही. अरे कुठून होईल बाबा? कारण जर आम्हा सगळ्यांच्या मध्ये मिळून टीम स्पिरिट नाही आणि ही मूल्य व्हॅल्यूज की वेळ पाळायची आहे, दिलेला शब्द पाळायचा, आणि मी जेव्हा माझं काम नीट करीन आणि असं प्रत्येकजण आपापलं नीट करेल, त्यांचे टीमवर्क जुळून येऊन टू डिलिव्हर की वेळच्या वेळी का होतच नाही. वर निमित्त सांगायची, वर टाळाटाळ करायची, वर मगरुरी करायची, कशी कुठून ब्रह्मदेवाचा बाप करणार आहे का भारताचा उद्धार? या सगळ्या काळजीतून ते केलेलं सत्र आहे, पूर्ण 2 तासाचं थीम, पूर्ण कार्यसंस्कृती. हे सगळी मूल्य येतात त्याच्यात. दिलेला शब्द पाळणे, वेळा पाळणे, एखादं काम करतो म्हणलं तर करणे, करतो तर उत्तमच करणे, ती भंकस नाही करायची. घाणेरडं काम काहीतरी टाकाऊ आहे तर ते स्वतःला सेट केलेलं स्टँडर्ड आहे. टीमवर्क आहे त्याच्यामध्ये. तो ते भान आहे की आपण सगळे मिळून टीम आहोत आणि प्रत्येकाने नीट काम केलं तर कामाची मन नुसती बेरीज नाही आहे, एकमेकांच्या क्षमतांचा गुणाकार होईल उलट, आणि सर्वांची मिळून शक्ती वाढून जास्ती चांगलं काम होणार आहे. त्यामध्ये देशाचं भलं करणाऱ्या प्रत्येकाचं पण भलं आहे. या सगळ्या चिंतनातून शैक्षणिक वर्ष सुरू होतं तेव्हा नीट विचारपूर्वक आपण एक फुल सत्र हे आपल्यातल्या अनेकांना पुढे कोणाला महाराष्ट्र शासनातला अधिकारी व्हायचं आहे, कोणाला भारत सरकारमधला अधिकारी व्हायचं आहे. शुभेच्छा सर्वांनाच आहेत की सर्वजण व्हावेत. पण एक वस्तुस्थिती आपल्याला माहिती आहे की ही शेवटी स्पर्धा परीक्षा आहे. UPSC असेल तर 10-12 लाख जण बसतात तेव्हा हजारभर जणांची निवड होते. MPSCला 4 ते 5 लाख जण बसतात तेव्हा कधी 300-400, गेल्या वर्षी तर त्याहून कमी. उरलेल्यांचं काय आयुष्य वाया का? तसं नसतं, वाया नसतं जात आयुष्य. पण अंगी हे सगळं जर बाणवलं तर मला खात्री आहे की जीवनाच्या जाऊ तिथे आपण यशस्वी बनणार आहोत. हे विचारपूर्वक त्यामुळे ठरवलेलं कार्यसंस्कृती, इथून तयार होणारी मनुष्य शक्ती कशी पाहिजे, कोणती मूल्य पाळणारी पाहिजे. म्हणून आपल्या अधिष्ठान मालिकेचं 4थं सत्र ॲक्शन पॉईंट आहे तो की अंगी बाणवणे ती कार्यसंस्कृती. 5वं, माझ्या डोक्यात तो विषय तयार होणं 3 वर्षांपूर्वी चालू झालं. मी एका वर्गावर बोलताना म्हणालो एक, आणि मुद्दा कायमचाच आहे की तुमच्याशी मी बोलतो तेव्हा शिकणारे फक्त तुम्ही असता आणि मी कोणतरी शिकवणारा असतो असं नका समजू. मी पण शिकत असतो, माझं पण शिकणं सतत चालू आहे, ते कधी संपत नाही. त्या शिकण्यामध्ये वाचन आहे, लेखन आहे, प्रवास आणि अनुभव आहेत, वेगवेगळे अरे पण त्यातनं आपली ग्रोथ विकास सतत. तर असं मला एक पहिल्यांदा 3 वर्षांपूर्वी जाणवणं चालू झालं. मी त्या विषयाला मनात नाव ठेवलं जीनियसची जोपासना, कल्टिवेटिंग जीनियस किंवा नर्चरिंग जीनियस. तर जीनियस म्हणजे आपण थोड्या वेळापूर्वी ऐकलंय की स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होणे. तर त्या उत्तम आणि प्रतिभावंत होण्याची सुद्धा कोणतीतरी असामान्य उंची म्हणजे जीनियस. तिला तर मी एक समीकरणाचं रूप दिलंय, एक्सलन्स मल्टिप्लाइड बाय क्रिएटिव्हिटी, हे कंसात, एक्सलन्स मल्टिप्लाइड बाय क्रिएटिव्हिटी रेज टू n म्हणजे जीनियस. जीनियस की अरे हा ह्याच्या क्षेत्रातला जीनियस आहे, हा उत्तम आणि प्रतिभावंत तर आहेच, पण त्यांनी स्वतःमधल्या त्या उत्तमता आणि प्रतिभेची इतकी विलक्षण जोपासना केलेली आहे की त्याच्या क्षेत्रातल्याच त्या व्यक्तीला ज्या गोष्टी कळतच नाहीत त्याला अशा कळतात. अशा मॅन जीनियस की क्रिकेटमधला परवाच्या पिढीतला सुनील गावस्कर, कालच्या पिढीतला सचिन तेंडुलकर, आत्ताचा कदाचित कोहली, की कमालच आहे. जीनियस. तुम्ही कसंही वेळ चाले, तू कसंही फील्ड लाव आणि तुम्हाला कसाही बॉल टाक, मी बरोबर गॅप काढणारच आहे, तू कसंही फील्ड लाव. फार सगळे बाउंड्रीवर ठेवले तरी जो स्ट्रोक निघतो सणकन ते बाउंड्रीवरचे दोघंही पळत येतात तरी त्यांच्या मधनं बॉल बाउंड्री क्रॉस करून जातो, काही करतो. फुटबॉलमधला मेसी की ते काय करतंय, बॉल हातात घेऊन निघतंय, ते त्याच्या भोवती 3-4 जण असतात, त्यांना पण कळत नाही की आपल्याला पार करून कसा काय गेला पुढे. आणि हा त्याच्या दोघांच्या पायातनं बॉल काढतो आणि सगळ्यांना वळसा म्हणून मागे जाऊन पुन्हा बॉल ताब्यात घेऊन तोच जातो. मेसीने तर मारलेला एक गोल कुठल्या तरी बॅचशी बोललोय मी आहे की एक गोल ॲक्च्युली असा आहे, तो यूट्यूबवर मिळेल तुम्हाला पाहायला. जर बरं पाहायची ॲलर्जी नसेल तर मधनं यूट्यूबवर अशाही काही गोष्टी पाहत चला. तो असा उजव्या विंगेतनं येतोय मेसी आणि 11च्या 11 खेळाडू डी मध्ये, प्रतिस्पर्धी टीमचे 11च्या 11 खेळाडू डी मध्ये, आणि तरी मेसी असा चेंडू घेतोय, क्षणभर त्यांनी वर पाहिले, खाटकन मारलेली किक आहे त्याशी सणसणत गोलाच्या उजव्या कोपऱ्यातनं. दुनियेतला
कितीही उत्तम गोलकीपर असू द्यात आणि तू कसाही उडी मार, तो असा त्या उजव्या कोपऱ्यातनं जाणारच आहे तुझ्या. कसं काय बाबा? त्याचा मेंदू जे गणित करतो असं स्प्लिट सेकंडमध्ये कसं कळतं? 1 मार्च 2003ला वर्ल्ड कप मधली भारत पाकिस्तान मॅच की ज्याच्यात सचिन तेंडुलकरनी शोएब अख्तरला आयुष्यातनं उठवला. आता भविष्य काळात कधी तो पण होणार का पंतप्रधान पाकिस्तानचा काय माहिती आपल्याला. आधी त्यासाठी पाकिस्तान टिकावं लागेल तोवर. पण अरे त्या वर्ल्ड कपचे मॅच त्याचा बॉल क्रमांक 4 आहे. पहिले 3 डॉट बॉल आहेत. डॉट बॉल दुसरीच ओव्हर. पाकिस्तानच्या 273 झाल्या तर सईद अनवरची सेंचुरी आहे. आणि तुम्ही आत्ताच्यावर जाऊ नका. 273 हा विनिंग स्कोअर होता त्या काळातला. क्रिकेटचं स्वरूप मधल्या काळात बदललेलं आहे. आणि मी बॉल टू बॉल पाहत पण होतो. मध्ये पाकिस्तानची इनिंग्स मी काळजीत होतो की आपण पाकिस्तानला फार करू दिलेत रन. आणि सहवाग आणि सचिन उतरले मैदानात. स्ट्रायकिंग एंडला सहवाग असतो. सचिन आधी नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिली ओव्हर वसीम अक्रमनी टाकले. वसीम अक्रमही क्रिकेटच्या इतिहासातला वन ऑफ द बेस्ट आणि ऑल टाईम ग्रेट फास्ट बॉलर्स. आणि तो पाकिस्तानी ठीक आहे पण माणूस म्हणून चांगला आहे हे सांगतो मी. वसीम अक्रम माणूस म्हणून. आणि उंच आहे, वेल बिल्ट आहे. त्याची लेफ्टी डाव्या ते वीरेंदर सहवागनी वसीम अक्रमच्या पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला 4 मारली. 4 आहे काढकन. काही कळाच्या बॉल असं बाउंड्री लाईनच्या पारच. तुमच्या पिढीला वीरेंदर सहवाग बॅटिंग फार पाहायला मिळालेली नाही. ती पण यूट्यूब मिळेल पहा तुम्ही. सहवागची त्या काळातली एक जाहिरात गाजलेली आहे खूप. असा तो उभा आहे स्क्रीनसमोर. अशी खूण आहे. अपना तो काम है सिर्फ ठोकना, अशी ओळ आहे. असंच आहे. त्याला फुटवर्क वगैरे काय विचारायचं नसते. धर बॅट आणि हाण. पण सचिननी पण सांगितलं की त्यांनी इरादे डिक्लेअर केले. ही डिक्लेअर्ड हिज इंटेन्शन्स की मी काय 273चं प्रेशर घेणार नाही. भाऊ ए चल वसीम अक्रम तू तुझ्या घरी. आणि पहिल्या बॉलला काढकन 4. वसीम अक्रमच्या त्या ओव्हरला 9 रन झाल्या. म्हणजे इरादे डिक्लेअर आहेत की आस्किंग रेट 6.5 5.5 आणि ह्याने पहिल्याच ओव्हरला 9. दुसऱ्या ओव्हरला शोएब अख्तर. पण त्याने आधी मस्ती खूप करून झाली होती. इफ सचिन इज द बेस्ट बॉलर आय एम द इफ सचिन इज द बेस्ट बॅट्समन आय एम द बेस्ट बॉलर. रावलपिंडी एक्सप्रेस. हे फाटकं तोंड हे पाकिस्तानी काम आहे ना. सचिन काही बोललेला नव्हता कारण तो सचिनचा सचिन भारतीय त्यातला मराठी त्यातला मध्यम वर्ग. सचिनचे वडील मराठी विषयाचे प्राध्यापक होते. उत्तम कवी होते. उत्तम समीक्षक होते. ते घरातले संस्कार की फाटक्या तोंडाने तुला काय करायचं ते बॅटनी कर. त्यामुळे हा जोरजोरात. मग ती आली ना भिडंत मल्टी स्टार कास्ट की बॅटिंगला सचिन आणि बॉलिंग शोएब अख्तर टाकणार आहे. पहिले 3 बॉल डॉट बॉल आहेत. डॉट काही आणि मस्त आलेले बॉल आहेत. काही करताच आलेलं नाही सचिनला. इनफॅक्ट सचिनच्या कॅलिबरचा बॅट्समन आहे म्हणून आऊट तरी नाही झाला त्या पहिल्या 3 बॉलला. चौथ्या बॉलपासून क्रांती चालू होते. क्रांती चालू होते. चौथा बॉल परफेक्ट गुडलेंग स्पॉटवरचा बाउन्सर आहे असा अंगावर येणार आहे. हां उत्तमातला उत्तम बॅट्समन काय करेल फार तर की त्याला तो चेंडू कळला फक्त लाईनमधनं बाजूला झाला. चेंडू विकेट किपरकडे म्हणजे रीड केला त्यांनी बॉल. कारण हा परफेक्ट बाउन्सर कुठला इट कॅनॉट गेट एनी मोर परफेक्ट. आणि ते शोएब अख्तरनी चौथ्या बॉलला पाहिलं की असा गुडलेंग स्पॉटवरचा उसळता चेंडू सचिननी बाजूला असा टप्पू मारला. इकडं 6 ऑफला. ऑफला. ही दुनियेत क्रिकेटच्या इतिहासात कधी पाहिली नव्हती. शोएब अख्तर म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही व्हिडिओ पहा तुम्ही आहे त्याच्यातली. तो खलासच त्याचे डोळे फाडफाडून आणि तो असे की काय स्ट्रोक मारलाय हा असे. तरी मी माईकवर बोलतोय म्हणून मी डोळे फाडफाडून म्हणतोय. कारण ऍक्च्युअली नंतर चौथ्या ओव्हरला वकार युनुस कॅप्टन होता. त्यांनी पुन्हा बॉल दिला आधी शोएब अख्तरकडे. तो म्हणाला मुझसे नहीं होगा मेरे हाथ पांव कांप रहे हैं. पण त्याच्या चौथ्या बॉलला सिक्सर. अरे ऑफला सिक्सर ऐकलंय का कधी की ऑफला हे असं बाजूला होऊन तुमच्या दिशेने ताशी 160 किलोमीटरच्या वेगाने फक्त 22 यार्ड क्रॉस करणारा चेंडू. आणि तो असं गुडलेंग स्पॉटवरनं उसळून अंगावर. पण ते सचिनचा मेंदू त्याचं त्या चेंडूचं प्रोसेसिंग आणि त्यानुसार ते एक्झिक्यूट करण्याची शरीराची कपॅसिटी की मेंदूनी कमांड्स इश्यू केल्या खाटकन डोळ्याचं पातं लावायचं तसं इकडं 6
गेलाच आहे, सांगतोय. शोएब अख्तरला सचिनने आयुष्यातनं उठवलाय त्या दिवशी, पुन्हा म्हणून शोएब अख्तरने आवाजच नाही केलेला आहे. बरं ते बिचारं ते पहिल्या सिक्सरमधनं सावरतोय, तर पुढच्या बॉलला असा फ्लिक आहे, फ्लिक, इकडं मागं 4, मग नो बॉल, मग वाईड बॉल, मग त्यात त्यांनी एक रन घेतली. मग सहवाग म्हणला, यायला तू का मारणार 4, मी पण मारणार. त्यांनी पण ठोकलाय. आणि शेवटचा बॉल मी तुम्हाला सांगतो, आज वेळ झाला तर खरंच पहा घरी, मी भरपूर क्रिकेट पाहिलेलं आहे, खेळलेलो पण आहे, हे माझ्या बोलण्यानं तुम्हाला लक्षात येईलच. मला जर सांगितलं की एकूण मी पाहिलेल्या क्रिकेटमधले टॉप 10 शॉट्स, हा जो मी सांगतोय तो पहिल्या नंबरवर निघेल. कारण एखादा बॅट्समन शॉट मारतो म्हणजे फ्रंट फूटवर तरी जातो, काहीतरी बॅकफूटवर तरी जातो, बॅकलिफ्ट म्हणतात, बॅट उचलली असेल मग ती चेंडूवर येते वगैरे, म्हणजे त्याच्यात रिस्पेक्ट आहे, बॉलरला दिलेला रिस्पेक्ट आहे. सचिननी शोएब अख्तरच्या शेवटच्या ओव्हरला मारलेला स्ट्रोक म्हणजे असं फक्त बॅकफूटवर डिफेन्सिव्ह आहे, समोर 4 आहे. काय केलंय, फक्त बॅकलिफ्ट नाही, फ्रंट फूटवर नाही, एवढा पण रिस्पेक्ट नाही, फक्त असा डिफेन्सिव्ह समोर 4 आहे. आणि असा बॉल शोएब अख्तरच्या शेजारनं जाताना दिसतो, काही करता आलेलं नाही त्याला. जिनियस. कसं कळतं त्याला हे सर? असं आपापल्या क्षेत्रातलं, असं आपापलं, कोणी कवी असेल, कोणी नृत्य करेल, प्रशासनाला पण लागू आहे की अधिकारी खूप आहेत, पण समोर आलेली कामं पाहता एखाद्या अधिकाऱ्याला एकदम त्यातलं काहीतरी वेगळं सुचतं त्याला, की हे याच्यावर असं असं करूयात. जिनियस. तर त्याची जोपासना करता येते असं समजायचं कारण नाही की जिनियस हॅज टू बी बॉर्न, जिनियस कॅन बी मेड. मनाचा निश्चय व्हावा लागतो. आणि मग सायकॉलॉजी, मेंदूचं शास्त्र, त्याला शब्द आहे न्यूरोसायन्स, यांनी मिळून त्याचं तयार केलंय शास्त्र. मी पण केलं, म्हणजे मी बसवलं ना. आता माझा प्रयत्न आपल्याकडनं होणारे जे छोटं काम आहे त्याच्याद्वारा करूयात, की इथे जिनियसची जोपासना, असा फुल विषय, त्यामुळे जिनियसची जोपासना. तर 3 वर्षांपूर्वी आधी आलं डोक्यात, आणि मला असं लक्षात आलं की हा विषय आपल्या डोक्यात तयार झाला आहे. पण त्यावेळेपर्यंत आपलं शैक्षणिक वर्ष खूप पुढे सरकलेलं होतं, 16-17चं शैक्षणिक वर्ष. तर मग मी त्यावर्षी बॅचेसवर सत्र घेतलं, फक्त इन्फॉर्मली आणि इंटरॅक्टिव्ह. आणि मग गेलं म्हणजे 17-18चं वर्ष इथे ऑर्गनाइज नीट तयार केलेला विषय, असं फुल 2 तासाचं सत्र, आणि मग तासाला चर्चा. आणि आता ह्या वर्षी आपण पुन्हा ते जिनियसची जोपासना. नंतर येणाऱ्या 6व्या सत्राला मग आपण थोडा त्या अधिष्ठानचा सराव करतो. ज्यांनी प्रॉस्पेक्टस वाचलंय त्यांना माहिती आहे, उरलेले लवकरात लवकर माहिती करून घ्या, आणि माझ्या पुढच्या तासाला जरूर सर्व प्रकारच्या चर्चा करा की अधिष्ठानच्या दिवशी, तो दिवस 5 सप्टेंबर, आधी विद्यार्थ्यांनी उभं राहून काही एक मजकूर म्हणायचा असतो. आणि आपण विचारपूर्वक ती व्यवस्था बसवली आहे की तो इंग्लिश, हिंदी, मराठी मिळून आहे, 3 लँग्वेज फॉर्म्युला. असं ते म्हणल्यावर मग माझ्याबरोबर इथं व्यासपीठावरनं फॅकल्टी वेगवेगळे, ते पण एक समान मजकूर तो दिला आहे तो सगळा. तर त्या अधिष्ठान दिवसाकरता त्याचा थोडासा एक सराव असतो, ग्रामर आहे त्याचा थोडासा, तर तो थोडासा आपण त्या दिवशी एक गीत म्हणतो खणखणीत आवाजात सगळे मिळून. ते आपण रीतसर कायदेशीर परवानगी घेऊन चाणक्य मंडलचं गीत बनवलंय. ते कुसुमाग्रजांचा स्वातंत्र्य देवतेची विनवणी नावाचा फटका आहे, तो बसवलाय. फटका हा काव्य प्रकार असतो, असे ठसकेबाज त्याच्यात शब्द येतात. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, हे जे येतं ना शब्दांचा असा ठसका. आम्ही लहानपणी एक वि. स. खांडेकरांची कविता आपोआप झाली होती पाठ, ते छान गाणे, मी गाऊन दाखवत नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. पण कवितेच्या ओळी आहेत, असार जीवित केवळ माया, रडगाणे हे गाऊ नका, घेई झोपा तो नर मेला, संशय याचा धरू नका. हे जो ठसका आहे त्याच्यात अशी, हे पण कवी कुलगुरूच कुसुमाग्रज यांनी लिहिलेली स्वातंत्र्य देवतेची विनवणी. हे कविवर्य कुसुमाग्रजांनी मुळात लिहिलं 1996 साली. तर आता 96 म्हणजे अजून मी शासनात होतो, राजीनामा देऊन झाला नव्हता, मुख्यमंत्र्यांचा सचिव होतो, आणि स्वातंत्र्याचं 50वं वर्ष येऊ घातलं होतं. तर कुसुमाग्रजांच्या प्रतिभेतून आलं की जणू भारत माता तिच्या सुपुत्र आणि सुकन्यांशी बोलते आहे. मग म्हणते आहे की 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका, असा मुखडा आहे त्याचा. आणि मग पुढच्या ओळी आहेत त्याच्यात,
जनसेवेस्तव असे कचेरी, ती डाकुंची नसे गुहा. मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. ठीक आहे. करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूनी सुटू नका. की काम काय काय टाळाटाळ, हे जे कार्यसंस्कृतीबद्दल बोलतंय सगळे, त्याच्यात जे म्हणलंय ते काना मात्रा वेलांटी सकट आपलं सगळं तत्वज्ञान आहे आणि तेच आपल्याला जगायचं आहे आणि तेच आपल्याला काम करायचं आहे. आपल्या प्रार्थने पाठोपाठ आपण हे बनवलंय. ह्याला कुसुमाग्रजांची परवानगी घेतली. ते आपल्यामध्ये शरीराने होते तर त्यांचं माझ्यावर प्रेम होतं याचा माझा विश्वास आहे. आणि माझ्यावर मी हाती घेतलेल्या कामावर मला त्यांचा हुकूम असायचा की नाशकात आलं तर भेटल्याशिवाय जायचं नाही. मी त्याला आशीर्वाद समजायचो. आणि खरंच काही कारणांनी नाशिकला गेलेलो असलो, विचारायचो की नाशिकमध्ये आलोय, तुमच्या सोयीचं आहे का. तर त्याचं एक बसकं दगडी घर आहे, मी जाऊन भेट, पांढऱ्या शुभ्र पायजामा कुर्त्यात असायचे, बस वाकून नमस्कार करणे. पण मग त्या स्वातंत्र्य देवतेची थोडासा सराव आहे त्याचा. त्या दिवशी मी सगळ्यांची एकदा एकत्र, चाणक्य मंडल काय आहे, त्यामागची सूत्र, तत्व आणि प्रशासनातले काही अनुभव एवढे घरात मी मुलामुलींशी बोलतो. मग अधिष्ठान दिवस, ही आपली रूपरेषा अधिष्ठान मालिकेची. त्यातला जो सर्वात मोलाचा शब्दच मुळे अधिष्ठान. तर अधिष्ठान म्हणजे पायाभरणी, किंवा अधिष्ठान म्हणजे एखादी गोष्ट विचारपूर्वक सुरू करणे म्हणजे अधिष्ठान आहे. कॉन्शियसनेसला महत्त्व आहे त्यातल्या, की आता हे जे मी करतोय हे मी कॉन्शियसली आता निघालो करायला. निघाले. प्रवाहपतीत की वाळकं पान एखाद्या वाहत्या ओढ्यामध्ये पडतं झाडावरनं, आणि मग ओढा जसा वाहत चाललाय तसं ते वाहत जातं. पानाला स्वतःची अंतःप्रेरणा असत नाही. पान नाही ठरवत की माझी ध्येय आणि माझी दिशा अमुक अमुक आहे. ते जसा तो प्रवाह होतो, तर आपण तसे का आपल्याला काही जीवनाला काही दिशा आहे किंवा द्यायची आहे, आणि ध्येय आहे किंवा ठरवायचं आहे, आणि ते गाठायचं आहे, त्यानुसार स्वतःला घडवायचं आहे, वाटचालही करायची त्याची. त्याचं ते जाणीवपूर्वक ठरवणे, याला म्हणायचं अधिष्ठान. आज मी तुमच्याशी विचारपूर्वक रूपरेषा बोललो, ते ठरवून बोललोय फक्त रूपरेषा. आज मी पहिला विषय सुद्धा बोललेलो नाही. हे मी घेतलेलं स्वातंत्र्य, कारण शेवटी जोवर मी येतोवर मी त्याचा आवश्यक तो राग कसा, कोणत्या सुराचा विस्तार किती मांडायचा, ठीक आहे ना, मी ठरवीन. आज करण्याचं कारण काय आहे, तर आजच्या नंतरचं आपल्या अधिष्ठान मालिकेचं पुढचं सत्र एकदम 21 ऑगस्टला आहे. मध्ये 3 आठवड्याची गॅप आहे. तिला काही व्यावहारिक प्रशासकीय कारण आहेत. याच सभागृहात आहे, आपल्याला विचारावी लागली. आपल्याला हे सगळी संस्था विलक्षण प्रेम आणि जिव्हाळा आपल्याबद्दल ते देतात उपलब्ध करून, पण मग ती त्यांची सोय किंवा केव्हा, तर ते आजच्या नंतर एकदम 21 ऑगस्ट. हे लक्षात घेता आज मी हे केलंय विचारपूर्वक, की सर्व अधिष्ठान मालिकेची ही रूपरेषा झलक. पण दुसरं हे पण कारण आहे की मी तुम्हाला त्याला फार लगेच ग्रहपाठन वगैरे न म्हणता, पण मी तुमच्या कानावर घालणार आहे आणि जरूर मनाला आवाहन करणार आहे की मधल्या 3 आठवड्यात हे मी पुढचं सांगतोय ते करा. जर केलं तर पुढे 21 ऑगस्टला जी आपली अधिष्ठान मालिका, तिला तुम्हाला जास्त मजा येईल आणखीन, किंवा जास्त. ह्याला मी काय लगेच मी डोक्यावर नाही बसतोय कोणाच्या. मी ते तुमची सदसद विवेक बुद्धी, कॉन्शन्स, स्वतःची इच्छा पण मी कानावर घालतोय की तेवढं करा. विनंती करतोय की कृपया ते करा. असं काही उरावर कोण बसलेलं नाही. आणि वाचलं का प्रॉस्पेक्टस, वाचलं का नवा विजयपथ, माझ्याबरोबर 2 तासाची चर्चा करा, मग त्याची टेस्ट आहे, ही रचनेत नाही आहे. हां, पण आपली पूर्ण अधिष्ठान मालिका मी आत्ता सांगितलं, त्यातला जिनियस सोडता हां आपल्या चॅनलवर आहे यूट्यूबच्या. पहिली तर गोष्ट, इन द फर्स्ट प्लेस तुम्ही सगळे, पहिली गोष्ट अजून नसाल झालेले तर तिकडं घरी गेल्यावर आज पहिली काही गोष्ट करायची असेल तर यूट्यूबवरचा चाणक्य मंडलचा चॅनल सबस्क्राईब करा. पैसे नसतात त्याला, हे वेगळं नको आहे सांगायला, पण सबस्क्राईब करणे म्हणजे नव्या व्हिडिओज जर अपलोड झाल्या तर त्याची आपल्याला सूचना येते, मग आपल्या सोयीने किंवा आपल्या वेळेनुसार ठरवा. हजारो आहेत आता व्हिडिओज त्याच्यावर, हजारो आहेत, पण आपली 1 वर्षीची फुल अधिष्ठान मालिकाच आहे त्याच्यावर. तर मी जे कोणी शहाणी मुलं मुली आहेत, माझी तुमच्याकडनं अपेक्षा की आपण सगळेच असाल पाहिजे शहाणी, त्यांच्या कानावर घालतोय की या मधल्या 3 आठवड्यात 21 ऑगस्टला येण्यापूर्वी जर तुम्ही तुमचं नियोजन केलं आपापलं काय ते, आणि 3G का वायफाय, वेळ कोणती,
ते सगळं आपला दिनक्रम, कॉलेज असं सगळं लक्षात घेऊन ठरवलं. तर मधल्या 3 आठवड्यात मी तुम्हाला म्हणतोय 5 सत्र ऐकायचे तुम्ही, 5. आणि तिकडे ते उपासना प्रार्थना एडिट केलेली असते, मध्ये थोडं व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करतात, ते 2 तास नाहीत निघत फुल, ती साधारण 100, 105, 110 मिनटं निघतील. पण जरा स्वतःशी करून मी तुम्हाला हे पण सुचवतोय की ते करताना वही पेन घेऊन बसा, की तुम्ही कानात हेडफोन आणि क्रमाने या. पहिलं खरंच स्वची ओळख, मग उत्तमता आणि प्रतिभा, मग योग आणि स्वाध्याय, मग कार्यसंस्कृती. आणि तिथे तुम्हाला आपल्या चॅनलवरचं अधिष्ठान मालिकेतलं 5वं सत्र दिसेल, एक संध्याकाळ चाणक्य मंडलच्या नावे. तर ते मूळचं हिंदीतलं आहे, एक शाम चाणक्य मंडल के नाम. जीनियसची जोपासना नाही आहे तिथे. पण आपण यावर्षी शैक्षणिक योजना म्हणून जर सगळ्यांनी मनातून मान्य केलं, मी अजिबात याला सक्ती म्हणत नाही आहे, धाकधपटशा तर कधीच मुळातच कशात नाही, माझाच आग्रह आहे स्वयंप्रेरणेला. पण मी हे कानावर घाल म्हणून ही रचना आहे की आज मी तुमच्याशी जी रूपरेषा बोललो आहे, आणि अजून 1-2 मुद्दे किंवा आजच्या बोलण्यामध्ये अजूनपर्यंत माझी गोष्ट नाही आली एखादी, तर मी बहुधा कदाचित 2 छोट्या गोष्टी सांगून आजच्या बोलण्याचा शेवट करणार आहे. प्रार्थना आजही सांगूनच होईल. आणि जर मला किंवा पूर्णाताईंना वाटलं की त्याच्या ओळी जरा नीट येत नाही आहेत, तर आपण एखाद दुसऱ्या वेळी त्याचा सराव करणार आहोत आज उपासनेचा. कारण ही चालू शैक्षणिक वर्षाची चाणक्य मंडल परिवार एकत्र याची पहिली उपासना म्हणून आपण सांगून म्हटलेली. आणि जरा अजूनही खूप जण नवे आहेत किंवा काही कोर्सेस अगदी आत्ताच चालू झाले, किंवा अजून एखाद दुसऱ्या बॅचच्या उपासनेबद्दल थोडा मी समाधानी नाही आहे, ते कोणते त्यांच्याशी बोलीन, त्या बॅचशी बोलीन. असं सगळं लक्षात घेऊन आज आपण सांगून म्हणलेली एकत्र उपासना, ती चांगली कशी करायची उपासना, असं पूर्णाताई बोलल्या. प्रार्थनेलाही तसंच आहे. तर मी शेवटाकडे येताना तुमच्या हे मनापासून कानावर घालून ठेवतोय की स्वतःची ठरवा की मधल्या 3 आठवड्यात आपल्या यूट्यूब चॅनलवरची अधिष्ठान मालिका ऐकणार आहोत. ती नुसती नाही ऐकणार आहोत, नोट्स घेत ऐकणार आहोत. यूट्यूबचा एक फायदा आहे, समजा मी इथे तुमच्याशी असा लाईव्ह बोलतोय, 3+1 डायमेन्शन हा असा सदैव उभा आहे, आणि किती छान ऐकत असलात तर अरे ते माझा एकदा मुद्दा बोलून मी पुढे सरकलो ना पुढे, ते ऐकताना जर कोणाला वाटलं की हा मुद्दा कळलेला नाही आहे, तर अजून तरी तुमच्यापाशी एवढा नाही आहे रिमोट की मला आधी पॉज आणि मग रिमोट की ठक 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 करत मी असा मागे रिमोट, आणि मग ते पुन्हा ती वाक्य बोला की पुन्हा मी ती वाक्य बोल. पण तुमचा यूट्यूबवर माझ्यावर कंट्रोल आहे, आई शपथ. यूट्यूबवर तुम्ही अविनाश धर्माधिकारींना बोल म्हणले की बोलायचं, थांबा म्हणलं की थांबायचं आहे, आणि गप बसा म्हटलं की गप बसायचं आहे, असं पोजमध्ये गप. पण रिवाइंड करून ऐकता येईल. आणि त्यात मी बोललेलो एखादी कन्सेप्ट आहे, एखादा कार्यक्रम सुचवला आहे, ॲक्शन प्लॅन सुचवला आहे, असं वाटलं की जरा ते पुन्हा ऐकायचं आहे आणि मग नोट्स घ्यायच्यात. तर मी तुम्हाला एवढं सांगतो की हे जे कोणी कराल ना, त्यांच्या यावर्षीची अधिष्ठान मालिका अधिक अंगी लागणार आहे. हा शब्द आहे, मजा, आनंद अधिक मिळणार आहे त्यांना. तर मी ते तुमच्यावर सोडतोय. माझी जरूर अशी अपेक्षा राहील की मेजॉरिटी, माझं खरं म्हणणं आत्ता असलेला तर प्रत्येकजण आपापला वैयक्तिक प्लॅन करा आणि ठरवा की ह्या मधल्या 3 आठवड्यात, यानंतरचं 21 ऑगस्टला आहे. 21 ऑगस्टला इथे येण्यापूर्वी जर आपण ती सगळी ऐकलेली असेल, जास्ती येईल मजा. आपल्यातल्या अनेक जणांनी फाउंडेशन कोर्स करून प्रिपरेटरीला घेतलेला असतो प्रवेश, काहींनी प्रिपरेटरी करून UPSC किंवा MPSCला असतो, आणि काही तर फाउंडेशन आणि प्रिपरेटरी दोन्ही केलेले असतात. आणि बघा तुम्ही, तर त्यांनी गेल्याही वर्षी एकदा ऐकलेली अधिष्ठान मालिका. मुद्दे तेच आहेत ना, मी कदाचित काही जोक बदलीन, त्या वर्षीचे संदर्भ येतील, अरे ते गाभ्याचे मुद्दे तेच आहेत ना. तरी ती पुन्हा ऐकताना नवा अर्थ लक्षात येतो का नाही बघा तुम्ही. तसं या मधल्या 3 आठवड्यात आपल्यातले जे कोणी, आणि मी अपेक्षा पुन्हा पुन्हा म्हणतोय की सगळे आपापला वैयक्तिक प्लॅन करून ते ऐकतील, तर त्यांना इथे 21 ऑगस्टपासून ऐकताना जास्त मजा पण येईल आणि जास्त कळेल पण. मुद्दा जरी भले ऐकलाय तरी अरेच्या तिथं ऐकला, पण आता आणखीन एक अँगल लक्षात आला, नवा प्रकाश पडला, अरेच्या हे होणार आहे लर्निंग प्रोसेस. तर त्यासाठी मी तुमच्या कानावर हे घालतोय. नेहमीप्रमाणे अनेकातली एक माझी भयंकर लाडकीच गोष्ट आहे, इतका मोठा अर्थ असतो त्याच्यामध्ये भरलेला. एका राज्यामध्ये दुष्काळ पडलेला असतोय,
त्याच्यामध्ये कोणती तरी देवता त्या राजाला सांगते की ते तुझ्या राजधानीच्या मध्यभागी जी टेकडी आहे तिच्यावर असा असा एक यज्ञ कर 15 दिवस. त्यामध्ये सगळी लोक सामील झालेली असायला पाहिजेत, तर 15व्या दिवशी पाऊस पडेल. आधी राज्यात गेली 5 वर्ष पाऊस नाही पडलेला, जमिनीला तडे गेलेत आणि त्यापेक्षा जास्ती मनांना तडे गेलेत. आता राजाही डेस्परेट आहे, त्यामुळे तो ठरवतो की ओके यज्ञ करू. दवंडी पेटते, कळवलं जातं सगळ्यांना, आणि सगळ्यांनी रोजच्या त्या ठरलेल्या वेळी त्या यज्ञाला तिथे यायचं आहे. त्याचा शेवटचा म्हणजे 15वा दिवस. तर त्या गावातल्या राजधानीच्या गावातले एक आजोबा आहेत, ते आपल्या नातवाला घेऊन बोटाला धरून रोज जातात त्याला. तर 15व्या दिवशी छोटं पोरगं छत्री घेऊन निघतं घरातनं, आणि जसे ते रस्त्याने चालत निघालेले आहेत, जो तो बघतोय त्या छत्रीकडे बनून हसतायत, टिंगल करतायत त्याचे. कोणी म्हणते लहान मुलगा म्हणून सोडून देते, मग कोणी आजोबांची टिंगल करताय. काय आजोबा, 5 वर्ष पाऊस नाही झालेला, मातीला तडे गेलेले, हे छत्री कुठे घेऊन पडतोय हा. सगळ्यामधनं मिळून कोणतरी एक शहाणा माणूस निघतो, त्या कौतुकाने त्या लहान मुलाकडे बघून कौतुकाने त्याचं गालगुच्चा घेत फारतं त्याला विचारणारा, की अरे बाळ काय रे, तू छत्री का आणलीस? ते लहान मूल उत्तर देतं की देवाने सांगितलंय ना की हा यज्ञ करा, सगळे सहभागी पाहिजेत, 15व्या दिवशी पाऊस पडेल. आज 15वा दिवस आहे, आज पाऊस पडणार आहे म्हणून मी छत्री घेऊन येतो. आणि गोष्टीमध्ये आहे, मग ही रूपक असतं, गोष्टी आहे, मेटॅफरिकल अर्थ आहे त्याच्यात, तो लक्षात घ्यायचा आपण सगळ्यांनी. की मग त्या गोष्टीत म्हटलंय की त्या क्षणी वीज कडाडली आणि आकाशवाणी झाली की राजा, तुझ्या राज्यामध्ये हाती घेतलेल्या कामावर श्रद्धा असलेला हा एक मुलगा आहे, तर आता याच्याकरता मी तुझ्या राज्यावर पाऊस पाडतोय. तर पाऊस पडला आणि दुष्काळ दूर झाला. मला ह्या गोष्टीमध्ये खूप मोठा अर्थ दिसतो. आपणच हाती घेतलेल्या कामावर आपलीच आहे का श्रद्धा? का काय घेतलंय, बाकी कुठे होती बाकीच्यांची? हे एका पोराला कळलंय, तो म्हणतो की 15व्या दिवशी पाऊस पडणार आहे. असलंच तर माझं त्या मुलाबद्दल ऑब्जेक्शन आहे की यार पाऊस पडणार आहे तर छत्री कुठं घेऊन निघाला, पहिल्या पावसात भिजायचं असतं. पण आता तो लहान मुलगा आहे तिथपर्यंत ठीक आहे, मैत्रीण नाही त्याला अजून, लहान आहे. पण हाती घेतलेल्या कामावर श्रद्धा आहे. आपल्याला अधिष्ठान मालिका ही सुरू करताना आता मधले 3 आठवडे आणि पुढचं करताना अशी सर्व श्रद्धा लक्षात ठेवायची आणि अधिष्ठानाच्या आपल्या मार्गावर निघायचं. मला शेवटाकडे येताना कोणीही जर म्हणला आहे वेळ आपल्या हाताशी किंवा लवकर संपवायला काय प्रॉब्लेम असतो असं नाहीये, पण या अख्ख्या अधिष्ठान मालिकेचा सगळा मेसेज ज्या एका भन्नाट गोष्टीमध्ये येतो तिचं फार निरूपण न करता बहुधा मी तेवढी सांगून आज आपण एकत्र एका सुरात पण सांगून म्हटलेली प्रार्थना करूया. गोष्ट सत्यकथा आहे, भारताच्या इतिहासात खरी घडलेली गोष्ट आहे, प्राचीन काळातली आहे. त्यावेळी मुलगा 6 वर्षाचा झाला की त्याला गुरुकडे शिकायला पाठवायचे. आणि खरंच लक्षात घ्या की असा काळ आहे की जेव्हा जातीपातींची आपल्या देशाला दुबळं करणारी, नापसात फोडणारी बंधनं नव्हती, असली तर कमी होती किंवा अजून येऊ लागली होती. जेव्हा स्त्रियांना मुलींना पण समाजात समान स्थान होतं आणि शिकण्याचे अधिकार होते. पण सांगतोय त्या गोष्टीतला तो मुलगा आहे, गोष्ट मुलींची पण असू शकते. तो 6 वर्षाचा झाल्यावर त्याला आईवडिलांनी फार प्रेमाने गुरुकडे पाठवलं शिकायला. गुरुपौर्णिमा पण नुकतीच झाली आणि शेवटी आधुनिक भारताची पण गुरुपौर्णिमा 5 सप्टेंबर, त्या दिवशी आपण आपला अधिष्ठान दिवस करणार आहोत. तुम्ही जर गोष्टी ऐकलेल्या असाल तर कदाचित तुमच्या मनात असेल की गुरु म्हणजे माऊली, आई, गुरु माऊली, आणि गुरु प्रेम करत असतोय शिष्यांवर. पण मग तुम्ही असे पण गुरु ऐकलेले असतील की ते दुर्वास मुनीचे अवतार, जमदग्नी, गरम डोक्याचे, पिसाळणारे झालेत पाहून काही जणांचे, आणि सुटले चिडून सणसण बिनपाण्याने करत तर नुसते केसच काढतील नाही, वरचा तो मेंदूचा स्काल्प पण पहिला थर पण काढतील, पण पुन्हा नीट मेंदू बघतील आणि मग पुन्हा सेट करतील सगळं. हा ज्या आश्रमात गेला त्याचे गुरु तसे होते, गरम डोक्याचे. आणि आश्रमातली शिकण्याची पद्धत पहाटे पूर्वीच्या बुवा पहिल्या प्रहराला उठायचं आणि थंड पाण्याने स्नान करायचं, आणि त्या स्नानानंतर पहिली काही गोष्ट शिकायची असेल तर योग, सूर्योदयापूर्वीच्या पहिल्या प्रहराला
आधी शिकायचं योग, चित्ताची एकाग्रता, प्रसन्नता, आरोग्य, शुद्ध रक्त, स्मरणशक्ती, चांगली भूक, कमी झोप, पण लागते ती झोप, सगळं आलं ऑल इन वन. पहिले योग. त्यानंतर शेतात जायचं. तू कोणीही अस, तू राजाचा मुलगा अस, नाही तर एकदम गरीब घरातला दारिद्र्य रेषेखालचा कोणीही, सगळ्यांनी शेतात जायचं. आश्रमांची शेतं असायची. ते सरकारच्या शिक्षण खात्यावर अनुदानासाठी अवलंबून नव्हते आणि मुलांनी त्या शेतामध्ये काम करायचंय. तुला पुढे शिक सगळे काय वेद, उपनिषद आणि जातक कथा आणि त्रिपिटक आणि जैन आगमग्रंथ सगळे शिक, पण मातीत हात पण घालायचे. आणि तुला पेरणी म्हणजे काय, कोळपणी म्हणजे काय, खुरपणी म्हणजे काय, नांगर कळलं पाहिजे तुला. आणि बैल जोतायचे कसे, कसा चालवायचा नांगर, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, डिग्निटी ऑफ लेबर, श्रमाच्या प्रतिष्ठेचं तत्व. आणि असा सूर्या पहिला प्रहर वर आला, अंग घामाने निथळलेलं आहे की आश्रमात परत यायचं, पुन्हा स्नान करायचं. आता आपण रूढार्थाने ज्याला क्लासरूम टीचिंग म्हणतो ते चालू व्हायचं. म्हणते ते पण निसर्गाच्या सान्निध्यामध्ये, वट किंवा पिंपळ वृक्षाखाली, पार आहे, गुरु बसलेले आहेत, मुलं छान. त्यावेळची पद्धत होती की गुरु समोर यायचे, सांगायचे आज असं असं आपल्याला काय, समजा भगवद्गीता शिकायला सुरुवात करायचे. अथ श्रीमद भगवद्गीता अथ प्रथमोध्यायः धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. गुरु सांगायचे हां की वर्गामध्ये काही मुलं अशी होती की एकदा ऐकला की पाठवायचं त्यांचा श्लोक. मग सिस्टीमच ही की म्हणून दाखवायचं त्याच्या करेक्ट उच्चारासहित, नुसतं घोकंपट्टी नाही आहे, शास्त्रशुद्ध उच्चाराची पद्धत आहे. मग वर्गात काही होती मुलं की गुरुचं सांगून झालं की हातवर की गुरुजी माझं झालं पाठ, ती उभी राहायची आणि छान खणखणीत आवाजात योग्य त्याचे आरोह अवरोहासहित म्हणून दाखवायचे. एक पाठी म्हणजे एकदा ऐकलं की पाठ. कोणी द्विपाठी होते, कोणी त्रिपाठी होते. ज्याची मी गोष्ट सांगतोय तो बिनपाठी होता. किती वेळा म्हणा ह्याला काय यायचंच नाही, ह्याला यायचंच नाही. पण त्याचा मास्तर माऊली नव्हता, ते कजाग होतं ते. तुमच्या वाट्याला आजपर्यंत असे काही मास्तर आले का नाही मला माहिती नाही, पण काही असतात काय वर्गात विषय शिकवतात. असा एखादा शिकून झाला सगळ्या वर्गावर अशी नजर फिरवतात आणि कोणावर तरी भुंकतात, उभा राहा, की ते थरथर कापत उभं राहत आहे. तुला कळलं का? तुला कळलं असेल तर वर्गात सगळ्यांना कळलं. म्हणजे हे मास्तर काय करताय? तर माझं म्हणणं ते मास्तर त्या मुलाच्या व्यक्तिमत्वाचाच मर्डर करताय. माझं म्हणणं अशा मास्तरला इंडियन पिनल कोड 302 खाली मरेपर्यंत फासावर लटकवला पाहिजे. गुरुचं काम उलट मुला मुलींच्या मधला आत्मविश्वास फुलवणे आहे, ओळखणे. त्याऐवजी हेच भुंकताय. त्याला माझा शब्दच आहे, भुंकताय. उभा राहा, ते राहतंय उभं. तुला कळलं का सांग? तुला कळला तर वर्गात म्हणजे ते मास्तर काय म्हणतोय की तू इतका बिंडोक आहेस, इतका माठ आहेस की तुला कळला तर. ते खरंच आहे बरं काय. का मास्तर एकदा इतके चिडतात, वर्गामध्ये गोंधळ चाललेले, ते मास्तर ओरडत आहे, महामूर्ख असतील ते उभे राहा. वर्गात एकदम सन्नाटा, एकदम. त्याच्यात एक पोरगं उभं राहतं माझ्या टाईपचं. ते मास्तर भुंकतायत त्याच्यावर, तू महामूर्ख आहे का? तो म्हणतो नाही गुरुजी. मग उभा कशाला राहिला? तो म्हणतो तुम्ही एकटेच उभे दिसलात. ह्याचे मास्तर तसे होते. त्यामुळे बिचाराच्या वाट्याला कायम शिक्षाच, कायम. त्याला कारण यायचंच नाही ना त्याला. बाकीच्यांचे एकदा म्हणून झाला, दोनदा झाला, तीनदा, अरे चार यायचा. याला काय अथ श्रीमद भगवद्गीता. मग त्याचा गुरु मग शिक्षा, मग जा शेतामध्ये जा, 4 फेऱ्या मार, रायफल हातामध्ये घेऊन 400 मीटरच्या याला 10 फेऱ्या मार, अंगठे धरून उभे राहा. असं भिंतीवर खडूचा ठिपका उमटवायचा आणि त्याला असं नाक लावून असा उभा राहायचा. अशीच खुर्चीवर उभा राहा, खुर्ची डोक्यावर घेऊन उभा राहा. काही असतील काही क्रिएटिव्ह शिक्षा वेगवेगळ्या. पण ह्या बिचाऱ्या मुलांनी हे 3 वर्ष सहन केलं. 9 वर्षाचा झाला तेव्हा मात्र त्यांनी ठरवलं की आपल्याला काही येत नाही, आपण काही जगण्याची लायकीच नाही आपली. त्यांनी आत्महत्या करायचा निर्णय घेतला. 9 वर्षाचं पोर. मी आयुष्यामध्ये हजारो वेळा ही गोष्ट सांगितलेली आहे. या गोष्टीतला हा जेव्हा मुक्काम येतो, माझ्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही, एकदाही राहत नाही की अरे 9 वर्षाचं पोर असं.
आणि ड्रिव्हन टू डेस्परेशन. किती की ते 9 वर्षाचं पोर आहे म्हणते आत्महत्याच करायचे. तरी मला जाणवतं की त्या आत्महत्येच्या निर्णयात सुद्धा एक प्रकारची बुद्धिमत्ता आहे, पण अजून त्याला कळलेली नाही आहे किती बुद्धिमत्ता आहे. कारण आपल्याला शिकता येत नाही, आपले श्लोक पाठ होत नाहीत, तो मी जातो घरी असं नाही म्हणतोय तो. उलट तो म्हणतोय आईवडिलांनी मला विश्वासाने इथं पाठवले शिकायला, आणि जमत माझ्याच्यानी नसेल तर काळं तोंड घेऊन जाऊ कुठं आईवडिलांकडे. मग याचा अर्थ आत्महत्या करावी असा नाही आहे, पण त्याच्या त्या विचारात पण बुद्धिमत्ता आहे, सेन्सिटिव्हिटी अजून कळायची आहे की ही बुद्धिमत्ता आहे. त्यांनी ठरवलं आत्महत्या करायची. हे असे डिसेंबर जानेवारीचे महिने, कडाक्याची थंडी, म्हणजे माघ पौष वगैरे काय असेल ते. आश्रमामध्ये सामसूम झालं, सगळी मुलं झोपली, पलंगांच्या खालनं हाजमोलाच्या बाटल्या पास करून झाल्या, मास्तरनी त्या पकडून झाल्या, स्वतः गट्ट करून झाल्या, आश्रम सामसूम. मध्यरात्रीच्या सुमाराला बाहेर पडलं 9 वर्षाचं पोरगं, अनवाणी पायाने बाहेर पडलं. त्याची योजना होती की कुठल्या तरी विहिरीमध्ये गळ्यात धोंडा बांधायचा आणि उडी मारायची. पण रस्त्यावर आला तसा त्याच्या डोक्यात विचार आला की मी जर माझ्या आश्रमाच्या परिसरातच जर जीव दिला विहिरीमध्ये उडी मारून, तर केव्हा ना केव्हा तरी 2-4 दिवसात ते फुगलेलं प्रेत वर तरंगत येईल. लोकांना कळेल की या आश्रमातल्या मुलांनी जीव दिला तर माझ्या गुरुला कमीपण आहे, माझ्या आश्रमाला कमीपण आहे. मला वाटतं आता तुम्हाला कळेल की ही पण बुद्धीच आहे, पण अजून कळायचं की अरे ही बुद्धी आहे. ही पण बुद्धी आहे की आपल्याला येत नाहीये याचा दोष तो आपल्या गुरुला नाही देतोय किंवा आश्रमाला पण नाही देतोय, स्वतःकडे घेतोय. मला येत नाहीये. हीच मॅच्युरिटी आहे. लर्निंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर वन्स ओन लाईफ. नाही तर माणूस आयुष्यभर बोट दाखवत राहतो, ह्यानी मला नीट शिकवलं नाही, त्यांनी नीट केलं नाही, हा मास्तर बेकार होता, तो अमुक होता, म्हणून हे माझं हे असं झालं. वो जिंदगी में कभी कहीं नहीं जाएंगे, काही त्यांच्याच्याने होणार नाही. हे 9 वर्षाचं पोरगं ड्रिव्हन टू डेस्परेशन तरी जबाबदारी पत्करते की हे जे काही माझ्या जीवनाबद्दल घडतंय त्याला बेसिकली जबाबदार मी आहे. त्यामुळे मरताना पण तो मुलाचा विचार आहे की मरीन पण असा नाही की ज्यांनी माझ्या गुरुला कमीपणा येईल, आश्रमाला कमीपणा येईल. पुन्हा माझ्या काळजाचे ठोके असे चुकतच राहतात. हे पोरगं रात्रभर चालत राहिलं आणि पहाटेच्या सुमाराला एका लांबच्या पंचक्रोशीच्या बाहेर पडला. आता कोणी इथे ओळखणार नाही. एका गावाच्या बाहेरची पडकी विहीर होती, तिच्या तो जवळ पोचला. बस त्यांनी ठरवलं या विहिरीत गळ्यामध्ये धोंडा बांधायचा आणि उडी मारायची. पण पहाटे पूर्वीचा पहिला प्रहर सूर्य वर यायला लागला होता. गावातल्या आया बहिणी कमरेवर डोक्यावर कळशी ठेवून हातात हंडे घेऊन त्या विहिरीवर पाणी भरायला यायला लागल्या होत्या. या मुलाला जीव खरंच द्यायचा होता, नाटक करायचं नव्हतं. काही जणांना असतं नाटक करायचं, काही जणांना आता मी जीव देतो. त्या म्हणण्याचा अर्थ एवढाच असतो की माझ्याकडे लक्ष द्या. सायकोलॉजीतले सिम्पथी सिकिंग जेस्चर, की त्याला समजावून घ्या, त्याचं मन एवढंच हवं आहे, त्याला खरंच जीव द्यायचा असं नाही आहे. काही वेळेला काय परीक्षेत 4 मार्क कमी मिळाले, तो घरी मुलगा मुलगी येतो, मला जीवच द्यायचा आहे. त्याच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की 4 मार्क कमी मिळाले त्याचा फार इश्यू करू नका. काही वेळा पती पत्नींची पण भांडणं होतात, जोरात जोरात कचा भांडणं होतात. बायको म्हणते आता मला जगण्याची इच्छाच नाही, जीव देते. पूर्वी फक्त बायकोच म्हणायची, हल्ली नवरे पण म्हणतात. समता येत चालली. त्या सगळ्याचा अर्थ खरंच नसतो द्यायचा जीव. ह्या मुलाला खरंच द्यायचा होता, नाटक नव्हतं करायचं. त्यामुळे त्याला माहिती होतं की या आया बहिणी विहिरीवर पाणी भरायला येतात, तेव्हा जर आपण उडी मारली त्या वाचवणार आहेत आपल्याला. एखाद्या देशातल्या 9 वर्षाच्या मुलाच्या मनात सुद्धा जेव्हा हा विश्वास असतो की मी अडचणीत आलो तर अनोळखी माणसं पण मदत करतील, तो देश महान असतो, ती संस्कृती महान असते. ती केवळ जीडीपीच किती आणि ग्रोथ रेटच किती आणि समाज धरू नाही का एकमेकाला, की अरे हा अनोळखी मुलगा आहे पण पोर आहे ना कोणाचं तरी, अरे माझ्या काळजाचा टवका उडतो का नाही. ते जर रडत असलेलं पोर दिसलं, काय रे बाळा काय झालं, का रडतोयस तू, आईवडील मी हरवलोय का आईवडील हरवलेत. पण जेव्हा त्या 9 वर्षाच्या मुलाच्या मनात विश्वास आहे तो भारत देश महान आहे, तर ते पोरगं विहिरीच्या काठावर गेलं, असं मिठी गुडघ्याला मिठी मारून असं बसून राहिलं. आता ती गावाबाहेरची विहीर, पडकी विहीर होती, रहाट नव्हतं त्याच्यावर. एक विहिरीच्या काठावर असा
खडबडीत खडक होता. त्या खडकावरच्या एका भागातनं असा जाड दोर विहिरीत सोडलेला होता. आणि हा मुलगा डोक्यात आत्महत्येचे विचार घेऊन त्या खडकाकडे असा एकटक पाहत होता. त्याने एका क्षणाला लक्षात आलं त्याच्या की तो बाकीचा सगळा खडक खडबडीत आहे, पण ते ज्या एका जागेवरनं तो दोर पुन्हा 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 खालीवर झालाय, बरोबर त्या जागेला अशी छान एक गुळगुळीत खाच तयार झाली आहे. आणि एका क्षणाला फाट दिशी त्याच्या डोक्यात विचार आला. म्हणला, अरे तो दगडासारखा दगड, पण न थकता न थांबता पुन्हा 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 प्रयत्न केल्यावर तो म्हणला, दगडाला पण आकार येतो, मी तर माणूस आहे, मला का नाही येणार आकार. त्याच्या डोक्यातून आत्महत्येचा विचार पळून गेला कापरासारखा. परत आला तो. कल्पना करा काय काय झालं असेल. रात्रभर चालत गेला होता तो, परत काय लगेच आला काय, कोणाला हात केला किंवा आता परतीच्या वाटेवर मेट्रो पकडली, कसा आला. इकडे आश्रमामध्ये सकाळी कळलेलं असणार आहे ना की एक मुलगा मिसिंग आहे. ते काय युनिव्हर्सिटीचं हॉस्टेल नाही आहे. रूम कोणाच्या नावाने, राहतं कोण. शेजारच्या खोलीतल्या एका मुलांनी पंख्याला टांगून जीव दिला तरी 3 दिवस 3 रात्र नंतर त्याचं प्रेताला वास मारेपर्यंत पत्ताच नसतो की शेजारच्या खोलीतल्या मुलांनी. इकडं गुरुला कळलेलं असणार आहे, मग त्या गुरुनी सूचना दिलेल्या असणार आहेत सगळ्या. काय ते हे चौकशी करा जरा. त्या कालच्या पोलीस खात्याला काहीतरी त्याचं फेसबुकला काही स्टेटस अपडेट आहे का बघ म्हणलेलं असतील. पेपरला दिलेली असेल जाहिरात, पेपरला असते ना काही, तू घरातून गेल्यापासून आईने अन्न पाणी सोडलेलं आहे, असशील तसा परत ये, तुला कोणी काही म्हणणार नाही. की पोरगा म्हणते आता आले का लाईनीवर, आता जातो घरी परत. असे सगळे प्रकार करून झालेले असतील त्याचे. मला तर खात्री आहे की तो मुलगा परत आला, गुरुनी दिवसभर काळजीनी केलेलं असणार. त्याला आलेला पाहिलं, मला तर खात्री गुरुनी पहिले कानाखाली जाळ काढलेला असणार आहे की कार्ट्या होता कुठं, आणि तुला जीव द्यायचा तर तुझ्या आईबापाकडे जाण, काय ते जीव दे, इकडं माझ्यावर टेन्शन नको यायला. हां, पण 2 महत्त्वाचे बदल झालेले होते. एक, या 9 वर्षाच्या मुलाला कळलेलं होतं की न थकता न थांबता पुन्हा 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 घासलं, प्रयत्न केले, आपल्याला पण आकार येणार आहे. आणि दुसरं कळलेलं होतं की दगड आणि माणसातला फरक काय, दगडाला आकार यायला कोणत्या तरी बाहेरच्या शक्तीने घासावं लागतं. मग आपल्या माणसाचं माणूसपण आहे की ते आपणच आपल्याला घासायचं आहे, ती शक्ती आपल्या आतली आहे. त्याला कळलेलं होतं ते, त्याचं अधिष्ठान. आज जवळजवळ 1400 वर्षांनी जवळजवळ आपल्याला हे माहिती आहे की आश्रमामध्ये लहानपणी हा ढ समजला गेलेला आणि आत्महत्या करायला गेलेला मुलगा म्हणजे संस्कृत वाङ्मयाच्या इतिहासात कालिदासाच्या पाठोपाठ ज्याचं नाव घेतात असा पंडित बाणभट्ट म्हणजे हा मुलगा. हा सम्राट हर्षवर्धनाच्या दरबारात होता. त्यांनी आपली आत्मकथा लिहिली आहे म्हणून ही सगळी गोष्ट माहिती आहे आपल्याला. बाणभट्टाची आत्मकथा. त्यांनी चरित्र हा प्रकार लिहिला. त्यांनी सम्राट हर्षवर्धनाचं चरित्र लिहिलंय, त्याचं नाव हर्षचरितम. ते जगात एक उत्तम आहे की चरित्र कसं लिहावं. त्यांनी नाटकं लिहिली, ती जागतिक साहित्यातली उत्तम आणि प्रतिभावंत नाटकं आहेत. त्यांनी काव्य लिहिली, ती संस्कृत सहित जगातल्या साहित्यातली उत्तम आणि प्रतिभावंत काव्य आहेत. त्यांनी त्याच्या स्वतंत्र बुद्धीतून साहित्याचा नवा प्रकार निर्माण केला, त्याचं नाव कादंबरी हा प्रकारच. आणि बाणभट्टाच्या कादंबरीचं नावच कादंबरी आहे आणि त्याच्यात नायक आहे आणि नायिका आहे. आता त्या बाणभट्टाच्या कादंबरीचं जगातल्या 85 पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतर झाले. त्या कादंबरीवर एकाहून एक कसलेले कथा, पटकथा, संवाद लेखक हे नाटक किंवा सिनेमाचं स्क्रिप्ट लिहिणे हे त्यांच्या आयुष्याचं स्वप्न मानतात की आपल्याला एकदा ना एकदा त्या बाणभट्टाच्या कादंबरीवरचं स्क्रिप्ट आपल्याला लिहायचं आहे. कसलेले दिग्दर्शक नाटक किंवा चित्रपटांचे केव्हा तरी एकदा त्या बाणभट्टाच्या कादंबरीवर आधारित आपल्याला चित्रपट काढायचा आहे. कसलेले अभिनेता आणि अभिनेत्री ड्रीम असतं त्यांचं की त्या बाणभट्टाच्या कादंबरीतला नायक आणि नायिका यांची आपल्याला केव्हा ना केव्हा तरी आयुष्यात भूमिका करायची आहे. स्वतःला ओळखून क्षेत्र निवड, निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत हो. आणि कसा उत्तम आणि प्रतिभावंत, तर तुझी वाटचाल जीनियसकडे जाण्याची आहे. तशा वाटचालीसाठी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. गॉड ब्लेस एव्हरीबडी.